या ठिकाणी या सुंदर माझी शाळा या कार्यक्रमातील कलाकारांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होतंय। गायक आणि संगीतकार सन्माननीय श्रीराम पोद्दार सर यांचं या ठिकाणी प्रथम स्वागत संपन्न होतंय। सन्माननीय दीपक मेंगाने साहेबांना विनंती आहे या ठिकाणी श्रीराम पोद्दार सर यांचं या ठिकाणी आपण स्वागत संपन्न करायचं आहे। आमच्या कल्पनेतील प्राथमिक शिक्षण हे नवोदित शिक्षक लेखकांचं पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन या कलाकारांचा या ठिकाणी गौरव संपन्न होतो आहे। यानंतर गीतकार आणि निवेदक सन्माननीय गणेश घुले सर यांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे। तबलावादक सन्माननीय संतोष लोमटे सर यांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे। सन्माननीय बासरी वादक निरंजन भालेराव सर यांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होतं। त्यानंतर सन्माननीय ईश्वर उमाळे सर यांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होतं। सन्माननीय धनंजय पोद्दार यांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे। शिक्षण विभाग पंचायत समिती भुदरगड आयोजित श्री शाहूकुमार भवन बहुउद्देशीय प्रशालेमध्ये संपन्न होत असलेला जागर शिक्षणविषयक कवितांचा शिक्षकांचं आत्मबल वाढवणारा हा संगीतमय कार्यक्रम सुंदर माझी शाळा। यानंतर सन्माननीय राम पोद्दार सर आपल्याला विनंती आहे आपला सांगीतिक कार्यक्रम आपण सुरू ठेवायचा। धन्यवाद सर। एखादा शिक्षण क्षेत्रातला अधिकारी इतक्या तळमळीनं भरभरून तेव्हाच बोलू शकतो जेव्हा त्यांचं ग्राउंडवर खरं काम असतं आणि त्यांची हीच तळमळ आम्हाला त्यांच्या एका फोनवरून 600 किलोमीटरचा प्रवास करून इथं तुम्हाला कविता ऐकायला बोलवते। आणि त्यांनी जाताना एक आम्हाला सूचक विधान केलंय की मानधनाचं ते काही बोलत नाहीत, म्हणजे तुम्ही कार्यक्रम नक्की चांगला करा असा एक सूचक इशारा त्यांनी आम्हाला याच्यातून केलेला आहे। एका शिक्षकासमोर इंग्रजीच्या उभा राहताना मला खरंच भीती वाटायची सर, किंवा गणिताच्या मॅडम समोर मी उभा राहिलो की मला भीती वाटायची। आणि इथं आता आल्यानंतर कळालं की इथं शिक्षकांची फौज समोर बसलेली आहे आणि शेवटच्या बेंचवरच्या मुलांना पहिल्या बेंचवरती बसवलंय। थोड्या वेळानंतर ग्रहपाठ नाही सर वरती बेंचवरती बसवलंय आणि थोड्या वेळानंतर ग्रहपाठ केला नाही म्हणून कोंबडा करायला होता की काय, अशी एक मनामध्ये भीती आली होती। दीपक सरांनी खूप छान शिक्षकांच्या तळमळीविषयी सांगितलं आणि कोरोनाच्या काळामध्ये शिक्षकांवर झालेली जी शेरीबाजी आहे त्याच्याबद्दल पण त्यांनी खंत व्यक्त केली। पण मी आवर्जून सांगू शकतो की किती जरी काही झालं ना, आवळ्याला संत्र हा पर्याय नसतो, आवळ्याला संत्र हा पर्याय नसतो आणि शिक्षकाला यंत्र हा पर्याय नसतो। खरं तर आज नंदकुमार मोरे सर या ठिकाणी आहेत, तर आज नाशिकला खूप मोठं अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे। वारकऱ्यांसाठी जसा पंढरपूरचा सोहळा असतो तसा आम्हा लेखक कवींसाठी तो मोठा सोहळा असतो। पण तिथे न जाता आम्हाला इथं यावंसं वाटलं, त्याचं कारण आहे की कायम बालकवितेला बालसाहित्याला दुर्लक्षित केलेलं आहे किंवा दुय्यम स्थान दिलेलं आहे। हे काय लहान मुलांसाठी लिहिणारे लिंबू टिंबू लोक आहेत, पण लहान मुलांची कविता कुणाला खऱ्या अर्थानं कळू शकते हा जेव्हा विचार आमच्या डोक्यात आला, तर जे हात लहान मुलांना घडवतात ना त्या हातांना ही कविता आवर्जून कळू शकते। आणि मला वाटतं की आम्ही आवर्जून त्या तळमळीपोटी आज इथं आलेलो आहोत। आम्ही तुम्हाला छान छान बालकविता ऐकवणार आहोत ज्या तुम्हाला तुमच्या शाळेची आठवण करून देतील, तुमच्यातल्या बालपणाची आठवण करून देतील। आणि ह्या कविता किती लहान होऊन समजून घ्यायच्यात ना, त्यासाठीची एक सुरुवातीला मी कविता सांगतो। सुरुवातीला मौनी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या श्री शाहूकुमार भवन कुमार विद्यालयामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। एक लहान मूल होऊन जी कविता तुम्हाला समजून घ्यायची त्याच्याविषयीची ही कविता। एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण पाहुण्यांचं स्वागत करूयात। तर ही कविता समजून घेण्यासाठीच जे एक छोटीशी अट आहे ती ह्या कवितेत आलेली आहे की जर तुम्ही लेकरांसोबत करताना दंगामस्ती, जर तुम्ही लेकरांसोबत करताना दंगामस्ती
मग आमच्या कवितेसोबत होईल तुमची दोस्ती. जर तुम्ही लेकरांसोबत करताना दंगामस्ती, मग आमच्या कवितेसोबत होईल तुमची दोस्ती. लेकराची टाळू माखून जर नाऊ घालू शकता. आमच्याकडं लेकराची टाळू माखली जाते मराठवाड्यामध्ये, कोल्हापूरचं मला माहीत नाही. लेकराची टाळू माखून जर तुम्ही त्याला नाऊ घालू शकता, मग तुम्ही या बालकवितेचे बोट धरून चालू शकता. इतकं सोपं आहे बघा बालकवितेचं मित्र होणं. आणि ही सगळ्यात महत्त्वाची अट आहे की ज्यांच्या अंगा खांद्यावर लेकरू जातं झोपी, ज्यांच्या अंगा खांद्यावर लेकरू जातं झोपी, अशांना बालकविता वाटते एकदम सोपी. आणि ही बघा एक वेगळीच अट आहे, याच्यावर कुणाला ऑब्जेक्शन सुद्धा असू शकतं. आधी एखाद्या वरातीत लहान पोरासारखं नाचा. आधी एखाद्या वरातीत लहान पोरासारखं नाचा, मग तुम्ही कोणतीही बालकविता बिनदिक्कत वाचा. आणि शेवटचं कडवं अत्यंत महत्त्वाचं आहे की लेकराची बडबड जिथे आनंदानं ऐकली जाते, लेकराची बडबड जिथे आनंदानं ऐकली जाते, अशा घरी बालकविता रोज नवा जन्म घेते. अशा घरी बालकविता रोज नवा जन्म घेते. आणि लेकराची बडबड सगळ्यात जास्त कुठं ऐकली जाते सांगू तुम्हाला? तुम्ही ज्या शाळेत शिकवतात ना, त्या शाळेत ती सगळ्यात जास्त ऐकवली जाते. आणि ती शाळा किती सुंदर आहे, ती शाळा आतून किती सुंदर आहे, बाहेरून किती सुंदर आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून आम्ही शाळेविषयी नेहमी सांगत असतो की फुला फुलांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे. की फुला फुलांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे. गावात एक वेळ मंदिर मस्जिद नसेल तरी चालेल, पण एक सुंदर शाळा पाहिजे, एक सुंदर शाळा पाहिजे. नाजुक हलके फूल बनावे पाठीवरचे दफ्तर, नाजुक हलके फूल बनावे पाठीवरचे दफ्तर. कंटाळवाण्या धड्यावरती शिंपडावे अत्तर. मातीमध्ये पेरू अक्षर आभाळाचा करू फळा. झाडावरती भरते जशी पाखरांची शाळा. झाडावरती भरते जशी पाखरांची शाळा. पाखरांची शाळा लेकरांची शाळा. झाडावरती भरते जशी पाखरांची शाळा. सुंदर माझी शाळा ग, सुंदर माझी शाळा. सुंदर माझी शाळा ग, सुंदर माझी शाळा. ज्ञानाचा पावसाळा ग, सुंदर माझी शाळा. पाऊस पडतो ज्ञानाचा, घडतो गोळा मातीचा. पाऊस पडतो ज्ञानाचा, घडतो गोळा मातीचा. विद्येचा फुलतो मळा ग, सुंदर माझी शाळा. सुंदर माझी शाळा ग, सुंदर माझी शाळा.
वर्गात वाहती ज्ञानाचे वारे, गुरुवामुच्या विद्येची दारे, वर्गात वाहते ध्यानाचे वारे, उजेडाचा काळा फळा ग, सुंदर माझी शाळा, सुंदर माझी शाळा ग, सुंदर माझी शाळा. भिंतीवर चित्रे बोलती सारी, खेळण्या भवताली मैदान भारी, भिंतीवर चित्रे बोलती सारी, खेळण्या भवताली मैदान भारी, शिक्षणाचा लागेल लाग, सुंदर माझी शाळा, सुंदर माझी शाळा ग, सुंदर माझी शाळा. भरपूर वाचू, भरपूर लिहू, भरपूर वाचू, भरपूर लिहू, विज्ञान निष्ठेने जगाला पाहू, अज्ञानाचा फोडू डोळा ग, सुंदर माझी शाळा, सुंदर माझी शाळा ग, सुंदर माझी शाळा. मंगळावर शोधू पाण्याचे झरे, चंद्रावर जाऊन बांधूया घरे, विज्ञानाचा पडताळा ग, सुंदर माझी शाळा, सुंदर माझी शाळा ग, सुंदर माझी शाळा. घेताना उंच भरारी, पंखाना बळ देणारी, घेताना उंच भरारी, पंखाना बळ देणारी, भविष्याची वेधशाळा ग, सुंदर माझी शाळा, सुंदर माझी शाळा ग, सुंदर माझी शाळा, सुंदर माझी शाळा, सुंदर माझी शाळा. एका मुलाला विचारलं होतं की तुला काय आवडतं, आणि साधारणपणे कुठल्याही लहान मुलाला काय आवडतं तर चॉकलेट आवडतं किंवा कॅडबरी आवडते किंवा खेळायला आवडतं, खेळणे आवडतात. तर त्या मुलानं खूप छान उत्तर दिलं होतं की मला संध्याकाळ आवडते. आणि मग सगळ्यांना प्रश्न पडला की याला संध्याकाळ का आवडते. मग त्यानं उत्तर दिलं असं की संध्याकाळ माझ्या बाबांना मला घरी घेऊन येते आणि माझे बाबा मला मग खेळणी आणतात, चॉकलेट आणतात. हे सगळं देणारे जे माझे बाबा आहेत ते बाबा माझ्या घरी संध्याकाळी येतात, म्हणून मला संध्याकाळ जास्त आवडते.
पण मुद्दा हा आहे, आत्ताचे बाबा जेव्हा घरी येतात तेव्हा त्या चिमुकल्याची एक अपेक्षा असते की त्यांनी मला कवेत घ्यावं, त्यांनी माझ्या गालावरचा पापा घ्यावा, त्यांनी मला खेळायला घेऊन जावं. तो असा वाट बघत असतो दरवाजामध्ये, पण त्या बाबांचे हात नेमके मोबाईलमध्ये बिझी असतात. आता प्रत्येकाकडे घरी फोन आहे, म्हणजे आईकडे वेगळा फोन आहे, बाबांकडे वेगळा फोन आहे, मोठ्या दादाकडे वेगळा फोन आहे, आणि मग प्रत्येकजण आपापल्या ह्या मोबाईल नावाच्या काही यंत्रामध्ये बिझी झालेला आहे. पण लहान मुलाला त्यातलं काहीच कळत नसतं, त्याला फक्त वेळ पाहिजे असतो. आणि एक चिमुकला आहे आमच्या कवितेतला, त्याची एक तक्रार आहे त्याच्या वडिलांकडे. ती काय आहे बघा. तो म्हणतो की पप्पा सोडा मोबाईल, बाबा सोडा मोबाईल, माझ्यासोबत बोला. बाबा सोडा मोबाईल, माझ्यासोबत बोला. थोडा वेळ बागेमध्ये खेळू ना आपण चला. पप्पा सोडा मोबाईल, माझ्यासोबत बोला. थोडा वेळ बागेमध्ये खेळू ना आपण चला. रात्रभर मोबाईल असतो तुमच्या उशाला. रात्रभर मोबाईल असतो तुमच्या उशाला, तरी सुद्धा दिवसभर सोबत ठेवता कशाला. पप्पा पप्पा आज मोबाईल तुम्ही ऑफिसमध्येच विसरा. थोडा मोबाईल माझ्यासोबत बोला. थोडा वेळ बागेमध्ये खेळू ना आपण चला. सोबत तुमच्या नेहमी मोबाईल असतो केवळ. सोबत तुमच्या नेहमी मोबाईल असतो केवळ. घरी आल्यावर तरी घ्या ना मला जवळ. रात्रभर मोबाईल असतो तुमच्या उशाला, तरी सुद्धा दिवसभर सोबत ठेवता कशाला. पप्पा पप्पा आज मोबाईल तुम्ही ऑफिस मध्येच विसरा. माझा चेहरा होईल मग आनंदानं हसरा. दिवसभर मोबाईल तुम्ही हाती धरता. तो चिमुकला काय म्हणतोय की दिवसभर मोबाईल तुम्ही हाती धरता. माझे बोट धरून सांगा ना केव्हा फिरता. आणि शेवटची विनवणी बघा. तो तक्रार देवाकडे करतो की देवा देवा मला पुढच्या जन्मी मोबाईल व्हायचा. देवा देवा मला पुढच्या जन्मी मोबाईल व्हायचा आहे. कारण मला दिवसभर माझ्या पप्पांसोबत राहायचं आहे. कारण मला दिवसभर आपण शिक्षक सुद्धा आहात, आपण एका मुलाचे पालक सुद्धा आहात, आणि आज मुलांच्याच हातामध्ये मोबाईल आलेला आहे. हे कोरोनाच्या ह्या पार्श्वभूमीवर एक वेगळं चित्र आपल्या सगळ्यांपुढे येऊन थांबलंय. ज्या मोबाईल पासून आपण आपल्या मुलांना दूर ठेवत होतो, तोच मोबाईल आता मुलाच्या हातात देण्याची वेळ आलेली. पण ही जबाबदारी एक पालक म्हणून आता आपली आहे, एक शिक्षक म्हणून आता आपली आहे. जरी मोबाईल ह्या मुलांच्या हातामध्ये असला तरी त्याच्यानंतर आपण त्याला किती वेळ दिला पाहिजे किंवा आपण त्याला किती समजून घेतलं पाहिजे. नाहीतर असं व्हायला नको की आपली जी जागा आहे पालक म्हणून, एक शिक्षक म्हणून, ती जागा जर मोबाईलने भरून काढली तर मुलं कायमस्वरूपी त्या एकतर्फी यंत्राचे मित्र होतील. आणि मोबाईलचे किती दुष्परिणाम आहेत, मोबाईलच्या स्क्रीन टाइमचे किती दुष्परिणाम आहेत हे तुम्ही सगळ्यांनी श्रुती पानसे मॅडमनी सांगितलेल्या या सगळ्या सेशनमध्ये तुम्ही ऐकलं असेल की मुलांसाठी किती स्क्रीन टाइम हा विज्ञानाने ठरवून दिलेला आहे आणि मुलं किती वेळ त्या मोबाईलवरती बिझी असतात. मोबाईल असेल, टीव्ही असेल, हे एकतर्फी माध्यम आहे ज्यामध्ये फक्त आपल्याला ऐकावंच लागतं. मुलांच्या मनातले प्रश्न आपण त्यांना विचारू शकत नाही किंवा मुलांच्या मनातल्या शंका मुलं त्यांना विचारू शकत नाही. आणि हळूहळू मुलं शांत होत जातात. रिसर्च असा सांगतो की जे मुलं सगळ्यात जास्त स्क्रीन टाइम वापरतात, जे मुलं सगळ्यात जास्त मोबाईलवरती बिझी असतात, जे मुलं सगळ्यात जास्त टीव्हीवरती वेळ घालवतात, ते मुलं एकाकी होतात. ते मुलं एकाकी होतात, ते मुलं चिडचिडे होतात आणि त्या मुलांपासून आणि ते मुलं चिडचिडे होतात. म्हणून पालक म्हणून, शिक्षक म्हणून आता आपली खूप मोठी जबाबदारी या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेली आहे की आपण मुलांना वेळ दिला पाहिजे आणि मुलांना फक्त वेळ पाहिजे हे तक्रार सांगणारं बालगीत आता आपण ऐकूयात. नको मला चॉकलेट, नको मला भेळ,
नको मला चॉकलेट, नको मला भेळ, माझ्या सोबत कोणीतरी खेळा थोडा वेळ. नको मला चॉकलेट, नको मला भेळ, माझ्या सोबत कोणीतरी खेळा थोडा वेळ. जेव्हा बघा तेव्हा करत असते काम, जेव्हा बघा तेव्हा करत असते काम. कधी दुखते कंबर तर कधी डोके जाम. जेव्हा बघा तेव्हा करत असते काम, कधी दुखते कंबर तर कधी डोके जाम. घरातल्या कामाला पुरत नाही वेळ, घरातल्या कामाला पुरत नाही वेळ. कसे म्हणू आईला माझ्या सोबत खेळ. नको मला चॉकलेट, नको मला भेळ, माझ्या सोबत कोणीतरी खेळा थोडा वेळ. या चिमुकल्याची ही तक्रार आहे. प्रत्येक सदस्याकडे घरातल्या जातो, प्रत्येक जण बिझी आहे बघा. आई कामात आहे, भाऊ कामात आहे, ताई कामात आहे, पप्पा कामात आहे. जाता येता मोबाईल वर बोलत असतो खूप, मी काही बोललो तर मला म्हणतो चुप. जाता येता मोबाईल वर बोलत असतो खूप, मी काही बोललो तर मला म्हणतो चुप. घरी येण्या जाण्याचा नसतो ताळमेळ, घरी येण्या जाण्याचा नसतो ताळमेळ. कसे म्हणू दादाला माझ्या सोबत खेळ. नको मला चॉकलेट, नको मला भेळ, माझ्या सोबत कोणीतरी खेळा थोडा वेळ. वा वा. सदा कदा पुस्तकात डोकं खूप सून असते, सदा कदा पुस्तकात डोकं खूप सून असते. वेळ शिल्लक असताना मेहंदी काढत बसते, सदा कदा पुस्तकात डोकं खूप सून असते. वेळ शिल्लक असताना मेहंदी काढत बसते. रोज भांडते माझ्याशी, रोज भांडते माझ्याशी, बसत नाही मेळ. कसे म्हणू ताईला माझ्या सोबत खेळ. नको मला चॉकलेट, नको मला भेळ, माझ्या सोबत कोणीतरी खेळा थोडा वेळ. नुसते प्रश्न विचारतात, रागात असतात घरी, ऑफिस मधल्या तोऱ्यातच वागत असतात घरी. नुसते प्रश्न विचारतात, रागात असतात घरी, ऑफिस मधल्या तोऱ्यातच वागत असतात घरी. त्यांना तोंडपाठ माझ्या ट्युशनची वेळ, म्हणून दाखव पाढे बाबांचे एकच खेळ. नको मला चॉकलेट, नको मला भेळ, माझ्या सोबत कोणीतरी खेळा थोडा वेळ. नको मला चॉकलेट, नको मला भेळ, माझ्या सोबत कोणीतरी खेळा थोडा वेळ. आणि ते चिमुकलं बघा शेवटी काय म्हणतं आईला. शहरातल्या चिमुकल्याची ही कैफियत आहे, कवी गणेश घुले सरांनी मांडलेली. रोज करतो अभ्यास आई मी होईल मोठा शहाणा, रोज करतो अभ्यास आई मी होईल मोठा शहाणा. प्लीज तुम्ही गावाकडून आजी आजोबाला आणा. आजीच्या गोष्टी भारी, आजोबांचे भारी खेळ. आजीच्या गोष्टी भारी, आजोबांचे भारी खेळ. त्यांच्या सोबत खेळताना पुरणार नाही वेळ. नको मला चॉकलेट, नको मला भेळ, माझ्या सोबत कोणीतरी खेळा थोडा वेळ. 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 नको मला चॉकलेट, नको मला भेळ, माझ्या सोबत कोणीतरी खेळा थोडा वेळ. माझ्या सोबत कोणीतरी खेळा थोडा वेळ. माझ्या सोबत कोणीतरी खेळा थोडा वेळ. खरं तर मुलांच्या अपेक्षा फक्त आता चॉकलेट आणि कॅडबरी पुरतं राहिलेल्या नाहीत,
आणि पालकांना आता असं वाटतं की मी त्यांना शाळेत ॲडमिशन घालून दिलं म्हणजे माझी जबाबदारी संपली, किंवा त्याला एका क्लासला लावलं म्हणजे माझी जबाबदारी संपली, त्याच्यावरती 1000 रुपये लाखो रुपये खर्च केले म्हणजे माझी जबाबदारी संपली. तर तसं न होता मुलांना तुमचा हक्काचा वेळ पाहिजे, इतकंच ह्या कवितेच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. आणि आपण जर तो वेळ नाही दिला तर ती जागा कोणीतरी भरून काढतं. आता मी तेच सांगत होतो. मग ती जागा मोबाईल भरून काढतो, ती जागा टी व्ही भरून काढतो, ती जागा चांगले वाईट मित्र भरून काढतात. आणि मग ती जागा कोण भरून काढेल हे तुमच्या आमच्या कुणाच्याही हातात राहत नाही. एकदा माझा छोटा मुलगा आहे, त्याला म्हटलं तू आज शाळेत का नाही गेला? तर तो म्हटलं की आज आमच्या शाळेला सुट्टी आहे. मी म्हटलं का बाबा, आज तर काही लाल तारीख नाही आहे, रविवार नाही आहे. तर त्याने एक उत्तर दिलं की आमची शाळा या कारणामुळे बंद आहे की मोठी माणसं आमच्या शाळेच्या बसवर दगडफेक करतात. मोठ्या माणसांनी आमच्या शाळेच्या बसवर काल दगडफेक केली म्हणून आमची शाळा बंद आहे. कुठेतरी चौकात जाळपोळ झाली, कुठेतरी बस पेटून दिली, कुठेतरी दंगल झाली, कुठेतरी कर्फ्यू लागला आणि मग शाळा बंद झाली. ही इतकी छोटीशी गोष्ट, पण ह्या गोष्टीचा मुलाच्या मनावर काय परिणाम होतो त्याची एक बालकविता मी तुम्हाला आता ऐकवणार आहे. मला खरं तर छान वाटतं की शिक्षण क्षेत्रातले संजय सिंह चव्हाण सर, मधुकर देसाई सर, बेलेकर मॅडम, पालवडे ताई, सगळ्या दिग्गज माणसं आज समोर बसलेली आहेत. नंदकुमार मोरे सर आहेत आणि त्यांना मला ही कविता ऐकवताना एक विशेष आनंद होतोय. तर तो मुलगा काय म्हणतो बघा, ज्या मुलांच्या हातामध्ये आपण हे सगळा आजचा समाज आणून ठेवला आहे, तो काय म्हणतो, ही मुलं काय ऑब्झर्व करतात की बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का? बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का? खेळण्यामधली खोटी खोटी बस आम्ही जाळू का? बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का? खेळण्यामधली खोटी खोटी बस आम्ही जाळू का? टीव्ही मध्ये बघून शिकलोय दगड कसा मारायचा. टीव्ही मध्ये बघून शिकलोय दगड कसा मारायचा. आम्हालाही कळले आहे झेंडा कसा धरायचा. टीव्ही मध्ये बघून शिकलोय दगड कसा मारायचा. आम्हालाही कळले आहे झेंडा कसा धरायचा. खोट्या घोषणा मोठ्याने आम्ही सुद्धा देऊ का? बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का? आणि खेळण्यामधली खोटी खोटी बस आम्ही जाळू का? तो पुढे काय म्हणतोय बघा, जे तो बघतोय रोज, खोटी खोटी बंदूक घेऊ खोटे खोटे रक्त. खोटी खोटी बंदूक घेऊ खोटे खोटे रक्त. सत्यासाठी लढणाऱ्यांनाच मारायचं ना फक्त. खोटी खोटी बंदूक घेऊ खोटे खोटे रक्त. सत्यासाठी लढणाऱ्यांनाच मारायचं ना फक्त. मॉर्निंग वॉकच्या पुलावर खोटा नेम धरू का? मॉर्निंग वॉकच्या पुलावर खोटा नेम धरू का? बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का? खेळण्यामधली खोटी खोटी बस आम्ही जाळू का? घरात करू खोटी खोटी जमावबंदी लागू. जशी आपल्या एरियात आहे, आपल्या गावात आहे, आपल्या शहरात आहे, जी मोठ्या माणसांनी केलेली आहे. तर घरात करू खोटी खोटी जमावबंदी लागू. एका खोलीत एक जण रात्रभर जागू. स्पायडरमॅनचा पुतळा करून काळे डांबर फासू का? स्पायडरमॅनचा पुतळा करून काळे डांबर फासू का? बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का? आणि खेळण्यामधली खोटी खोटी बस आम्ही जाळू का? गुरुजींच्या बदलीची मागणी लावून धरू. जशी मोठी माणसं न आवडत्या मुख्यमंत्र्याची बदलीची मागणी वगैरे लावून धरतात, किंवा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सगळे शिक्षक आहात, तसं न आवडत्या शिक्षकाची पण आम्ही बदलीची मागणी लावून धरू शकतो मोठ्या माणसाचं बघून. की गुरुजीच्या बदलीची मागणी लावून धरू. सारे मिळून शाळेला आम्ही दांडी मारू. पाटी पुस्तक दप्तराची जाळपोळ करू का? बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का? घरामध्ये खोटा खोटा कर्फ्यू आपण लावू. जसं आपल्या चौकात लागलाय की घरामध्ये खोटा खोटा कर्फ्यू आपण लावू.
आई अडकेल किचन मध्ये, बाकी हॉल मध्ये राहू, पोलिसांना चुकवत इकडून तिकडे पळू का? बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का? आणि खेळण्यामधली खोटी खोटी बस आम्ही जाळू का? दंगलीनंतर खोट्या खोट्या दंगलीनंतर आमच्यावरती लागेल कोणता गुन्हा? का पुढाऱ्यांच्या लेकरांना सोडून देतील पुन्हा? दंगलीनंतर आमच्यावरती लागेल कोणता गुन्हा आणि पुढाऱ्यांच्या लेकरांना सोडून देतील पुन्हा? असं मोठ्या माणसांसारखं आम्ही थोडं वागू का? बाबा आम्ही दंगलीचा खोटा खेळ खेळू का? आणि खेळण्यामधली खोटी खोटी बस आम्ही जाळू का? या बात. तर ही कविता सांगण्यामागचं एकच कारण आहे की ती जागा आहे ना, मुलांना हक्काची पाहिजे. तुमची पालक म्हणून, शिक्षक म्हणून ती तुम्ही जर नाही दिली ना, तर ती व्यवस्था अशा पद्धतीने भरून काढणार आहे. आणि ही सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी जर कोणाची असेल ना, तर मला वाटतं पालकानंतर ती शिक्षकाची आहे. कारण ही सगळ्यात जास्त मुलं कुणासोबत कुणाला फॉलो करतात, मुलांचे हिरो कोण असतात ना, तर त्या वर्गातले शिक्षक हे मुलांचे हिरो असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की शिक्षकांची खूप मोठी जबाबदारी आहे की मुलांच्या हातात लेखणी द्यायची का दगड द्यायचा, ही आता आपली एक सामूहिक जबाबदारी आहे. मुलीच्या हातामध्ये विमानाचं ते स्टेरिंग द्यायचं आहे का मुलाच्या हातामध्ये एखाद्या कंपनीची धोरा द्यायची आहे का हातामध्ये दगड द्यायचा, हे आता आपल्याला सगळ्यांना ठरवावं लागेल. आणि मला अभिमानानं मी सांगतो की मी आज इथं बसलोय, मी आज लिहितोय, ते मी माझ्या शिक्षकामुळे लिहितोय. सर आज इथं बसलेले तितके चांगले उपक्रम दीपक सर या ठिकाणी राबवत आहेत, ते त्यांच्या शिक्षकामुळे राबवत आहेत. आणि तुम्ही सगळेजण इथं बसलेले आहात, तुम्ही शिक्षक आहात. तुम्ही असे हजारो अधिकारी, हजारो सैनिक, हजारो डॉक्टर, हजारो इंजिनियर तुम्ही निर्माण करत असतात आणि निर्माण करत आहात, म्हणून तुम्ही सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहात. प्रत्येकाच्या यशामध्ये त्याच्या अभ्यासापेक्षा त्याच्या मेहनतीसोबतच ना तुम्ही बांधलेली एक छडी सुद्धा खूप महत्त्वाची असते. आणि मी खाल्लेल्या छड्यामुळं मी आज इथं आहे, किंवा एखादा डॉक्टर त्यांनी खाल्लेल्या छड्यामुळं तो आज डॉक्टर आहे. त्यामुळे तुमची छडी ना मला सगळ्यात जास्त महत्त्वाची वाटते. आणि आम्ही सगळेजण, हा तमाम समाज, हे सगळे विद्यार्थी, आम्ही सगळे भारतीय तुमच्या छडीचे कायम ऋणी आहोत. त्या ऋणातून मुक्त होणारी कविता आता आपण ऐकूयात. जर का तुम्ही सर मारली नसती छडी, कधीच माझ्या आयुष्याची बसली नसती घडी. जर का तुम्ही सर मारली नसती छडी, कधीच माझ्या आयुष्याची बसली नसती घडी. जर का तुम्ही मॅडम मारली नसती छडी, कधीच माझ्या आयुष्याची बसली नसती घडी. इफेक्ट गेला दादा, त्याचा मिक्सर बंद पडला, इफेक्ट नाही येत मॉनिटरला. हॅलो 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 हां, लाईट आली ना? हां. जर का तुम्ही सर मारली नसती छडी, कधीच माझ्या आयुष्याची बसली नसती घडी. जर का तुम्ही मॅडम मारली नसती छडी, कधीच माझ्या आयुष्याची बसली नसती घडी. जर का तुम्ही माझे गिरवले नसते अक्षर, जर का तुम्ही मला केले नसते साक्षर, जर का तुम्ही माझे गिरवले नसते अक्षर,
तुम्ही मला केले नसते साक्षर, कुणाच्याही घरचा झालो असतो घरगडी. जर का तुम्ही सर मारली नसती छडी, कधीच माझ्या आयुष्याची बसली नसती घडी. संस्काराची शक्ती घेऊन आज लढतो आहे, संस्काराची शक्ती घेऊन आज लढतो आहे. कुटुंबाचा भार सगळा एकटा ओढतो आहे. संस्काराची शक्ती घेऊन आज लढतो आहे, कुटुंबाचा भार सगळा एकटा ओढतो आहे. तुमच्याकडून शिकलो सर, तुमच्याकडून शिकलो, तुमच्याकडून शिकलो मॅडम, तुमच्याकडून शिकलो, तुमच्याकडून शिकलो जगण्याची बाराखडी. जर का तुम्ही सर मारली नसती छडी, जर का तुम्ही सर मारली नसती छडी, कधीच माझ्या आयुष्याची बसली नसती घडी. निरंजनची ही बासरी तुमच्या सगळ्यांच्या शिक्षकांच्या मेहनतीसाठी आहे, तुमच्यातल्या शिक्षकासाठी आहे, ज्याची आठवण आयुष्यभर विद्यार्थी काढत असतात. त्याच्या संसारामध्ये, त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या पोराबाळांच्या समोर तुम्ही दिसले की तुमची आठवण आली की हा सगळा उमाळा कसा दाटून येतो, तो उमाळा निरंजन त्याच्या बासरीमध्ये दाखवत असतो. इतके दिले, इतके दिले, इतके दिले मला सर, तुम्ही शेवटी माणूस केले मला. इतके दिले, इतके दिले, इतके दिले मला मॅडम, तुम्ही शेवटी माणूस केले मला. तुमच्यामुळे आली सर, तुमच्यामुळे आली, तुमच्यामुळे आली या जिंदगीला गोडी. जर का तुम्ही सर मारली नसती छडी, जर का तुम्ही सर मारली नसती छडी, कधीच माझ्या आयुष्याची बसली नसती घडी, कधीच माझ्या आयुष्याची बसली नसती घडी, कधीच माझ्या आयुष्याची बसली नसती घडी. सगळ्याच विद्यार्थी तितके भाग्यवान नसतात की छडी खाऊन त्यांचं आयुष्य घडतं. असं एकदा मी पण भाऊक होऊन आमच्या सरांना म्हणालो की सर मी पण जे काही आज आहे ते तुमच्यामुळे आहे. तर सर म्हणाले तू मला दोष देऊ नको, मी माझ्या वतीनं पूर्ण प्रयत्न केले होते. एकदा चित्रकला स्पर्धा होती 4थी 5वीच्या मुलांसाठीची आणि विषय होता आई. आणि एका मुलीनं सुंदर चित्र काढलं होतं, तिच्या आईचं चित्र काढलं होतं. डोळे, नाक, गळ्यामधलं मंगळसूत्र, कपाळावरचं कुंकू, असं हुबेहूब आईचं चित्र तिनं डोक्यावरचा पदर असा काढला होता. आणि सगळ्यात सुंदर चित्र त्या मुलीचं त्या स्पर्धेमध्ये होतं. पण परीक्षकांना त्या मुलीचा नंबरच काढता आला नाही. मग त्या मुलीनं विचारलं की माझ्या चित्राचा तुम्ही का क्रमांक काढला नाही. तर त्या परीक्षकांनी सांगितलं की तू खूप सुंदर चित्र काढलं, सगळ्यात सुंदर देखणं चित्र तुझंच होतं, रंगसंगती तुझी सगळ्यात छान होती, पण तू तुझ्या आईचे कान काढायला विसरली. तर ती मुलगी थोडी शांत बसली आणि तिने सांगितलं की मी कान काढायला विसरले नाही, मी मुद्दामून माझ्या आईचे कान काढले नाही. मग परीक्षक थोडेसे अवाक झाले, तू असं का केलं. तर ते म्हटली की माझ्या घरी माझी आई माझं काहीच ऐकत नाही, म्हणून मी माझ्या आईचं चित्रात आईचे कान काढले नाहीत. तर आपण मुलांना उगाच लिंबू टिंबू समजतो, पण तसे मुलं नसतात. एकदा मी माझ्या मुलाला कुतूहल म्हणून ATM मध्ये घेऊन गेलो
आणि तो बघत होता की त्याचे बाबा कसे ATMमधनं ते खिशातनं ATMचं कार्ड काढतात, मशीनमध्ये कसं स्वॅप करतात, तो पासवर्ड कसा टाकतात आणि मग असा आवाज येतो आणि मशीनमधनं असे पैसे येतात. तर ते सगळं बघत होता. मुलं खरं तर CCTV कॅमेरे असतात आपल्या घरातले. तुम्ही 4-5 दिवसात एक वेगळा शब्द बोला, 5-6 दिवसांनी तोच तुम्हाला रिटर्न मिळतो. आपण मुलांना खोटं बोलायला लावतो ना, मुलं आपल्यासोबतच खोटं बोलायला लागतात. तर त्याने बघितलं की कसे ATMमधनं असे पैसे बाहेर येतात आणि मग त्याने ते पैसे असे घेतले एकदम आनंदाने. मग त्याला म्हटलं, सांग तुला आता काय पाहिजे. मला वाटलं की तो सांगेल. इतके पैसे हातामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी मी असतो तर मी काय सांगितलं असतं की बा मला एखादी मोठी खेळणी घ्या किंवा मला काहीतरी खायला घ्या वगैरे असं काहीतरी. तो काय म्हटला माहिती आहे, पप्पा ते ATMचं मशीन घरी घ्या म्हणे. तर ही आजची पिढी आहे. चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक वगैरे ह्या बालकविता त्यांना आवडत नाहीत. ते म्हणतात पप्पा तसं काही नसतं, भोपळा चालत नसतो. तर ह्या पिढीला समजून घ्यावं लागेल, ह्या पिढीला वेळ द्यावा लागेल. आणि नेमकी गोची आपली तिथं आहे की आपल्या पालकांकडं, आईवडील म्हणून माझ्यासह सगळेच, आपल्याकडे त्यांना द्यायला वेळ नाही आहे. आणि मग त्यांना जर आपण वेळ नाही दिला ना, तर नंतर आपल्यावर जो पश्चाताप येतो आपल्या हिश्श्याला, त्याची कविता मी तुम्हाला आता ऐकवणार आहे. कवितेचं नाव आहे प्रिय आई बाबा. एक चिमुकल्याचं पत्र आहे खरं तर हे आपल्या आई वडिलांबद्दलचं. प्रिय आई बाबा, मी किती हुशार हे तुम्हाला लक्षात आलं असेल की मी माझ्याच कविता बघून वाचतो आहे वगैरे. प्रिय आई बाबा, तुम्ही लवकर जाणार मी उठायच्या आधी, रात्री उशिरा येणार मी झोपल्यानंतर. प्रिय आई बाबा, तुम्ही लवकर जाणार मी उठायच्या आधी, रात्री उशिरा येणार मी झोपल्यानंतर. दिवसेंदिवस वाढतच गेले ना आपल्यातले अंतर. प्रिय आई बाबा, जेव्हा मी रांगत होतो घरभर पांगत होतो, जेव्हा मी रांगत होतो घरभर पांगत होतो, तेव्हा कुठेच नव्हतात तुम्ही घरात. तुम्ही येणार म्हणून मी सारखं बघायचो दारात. प्रिय आई बाबा, तुमची चिंता खरी आहे, तुमची चिंता खरी आहे की मला सापडत नाही माझी वाट करिअरची वगैरे. तुमची चिंता खरी आहे की मला सापडत नाही माझी वाट. पण मी पहिल्यांदा चालताना कुठे होते आधाराला तुमचे प्रेमळ हात. प्रिय आई बाबा, खरं आहे तुमचं, मी हल्ली अगदी शांत शांत असतो. खरं आहे तुमचं, मी हल्ली अगदी शांत शांत असतो, कुठेच नसतं माझं ध्यान. पण जेव्हा मी बोलका होतो तेव्हा मोबाईलला दिले तुम्ही तुमचे डोळे आणि कान. प्रिय आई बाबा, तुम्हाला सारखी असते एकच काळजी की माझ्या आरोग्याचा बसत नाही मेळ. प्रिय आई बाबा, तुम्हाला सारखी असते एकच काळजी की माझ्या आरोग्याचा बसत नाही मेळ. पण जेव्हा मला खेळायचं होतं तेव्हा तुमच्याकडे तरी कुठं होता वेळ. प्रिय आई बाबा, मी चित्र काढताना दिसले नाहीत तुम्हाला माझ्या डोळ्यातले रंग. प्रिय आई बाबा, मी चित्र काढताना दिसले नाहीत तुम्हाला माझ्या डोळ्यातले रंग. कधीच कळलं नाही तुम्हाला कशात रमतो जीव माझा, कशात असतो मी दंग. प्रिय आई बाबा, मी चित्र काढताना दिसले नाहीत तुम्हाला माझ्या डोळ्यातले रंग. कधीच कळलं नाही तुम्हाला कशात रमतो जीव माझा, मी कशात असतो दंग. आता नका ना विचारू का ताला सुरात नाही माझ्या जगण्याचा अभंग. प्रिय आई बाबा, तुमच्या मते माझ्या तोंडावरची साधी उठत नाही माशी. खरंय, तुमच्या मते माझ्या तोंडावरची साधी उठत नाही माशी, कारण तीच ऐकते सगळं माझं, मी बोलत असतो तिच्याशी. कारण तीच ऐकते सगळं माझं, मी बोलत असतो तिच्याशी. या कार्यक्रमात हॅलो
गणेशरावची ही गाणी मी जी कंपोज केलेली आहे त्यातलं माझं आवडतं गाणं आहे. दीपक मेंगाने साहेबांनी जसं सांगितलं की शिक्षण व्यवस्था एवढी समृद्ध असताना आपली पालकांच्या मनातली संभ्रम अवस्था काही कमी व्हायला तयार नाही. त्याच्यावरचं हे गाणं आहे. माझे वडीलही मुख्याध्यापक होते, त्यांना जाऊन 5 वर्ष झाली. आज तुम्ही सगळे शिक्षक इथे बसलेले असताना मला त्यांची आठवण येते. त्यांनी मला 3 गोष्टी शिकवल्या ज्यावर मी इथं बसलेलो आहे. माझे वडील नेहमी म्हणायचे की जमिनीवरून चालताना असं चाल की जमीन म्हणली पाहिजे ऊपर से मेरा बेटा चल रहा है. नाव विचारलं तर मोठ्यानं सांग आणि सर्वात पुढे बसत जा. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण माणसांचं आयुष्य घडवत असतात. हे गाणं हे सगळं आपल्या पालकांच्या मनातला संभ्रम दूर करणार आहे असं मला वाटतं. कसे आहेत आताचे पालक? असे माझे बाबा न तशी माझी आई, कसे होईल माझे यांना चिंता ठाई ठाई. असे माझे बाबा न तशी माझी आई, कसे होईल माझे यांना चिंता ठाई ठाई. सूर्या आधी भल्या पहाटे उठलो पाहिजे मी, लगेच पुन्हा अभ्यासाला बसलो पाहिजे मी. सूर्या आधी भल्या पहाटे उठलो पाहिजे मी, लगेच पुन्हा अभ्यासाला बसलो पाहिजे मी. साखर झोप गोड स्वप्न काही काही नाही, कसे होईल माझे यांना चिंता ठाई ठाई. असे माझे बाबा न तशी माझी आई, कसे होईल माझे यांना चिंता ठाई ठाई. आणि हा अंतरा साहेब मला खूप आवडतो. हा सर्रास घराघरात चाललेला असतो. बाजूचा तन्मय बघ शेपू भेंडी खातो, बाजूचा तन्मय बघ शेपू भेंडी खातो. वर्गामध्ये मुक्ताचा नंबर पहिला येतो. बाजूचा तन्मय बघ शेपू भेंडी खातो. वर्गामध्ये मुक्ताचा पहिला नंबर येतो. मला साधे गणिताचे पाढे पाठ नाही, कसे होईल माझे यांना चिंता ठाई ठाई. असे माझे बाबा न तशी माझी आई, कसे होईल माझे यांना चिंता ठाई ठाई. गुलाबाचा रंग कसा शेवंतीला यावा, मोगऱ्याचा गंध कसा धोत्र्याने घ्यावा. केळी कधी टोमॅटो नाही होऊ शकत, वांग कधी गाजर होत नाही. मग इंग्लिश स्कूलमध्ये पाठवून हा अट्टहास करण्याचा पालकांचा का इतका अट्टहास चालू असतो कळत नाही. मी ज्यावेळेस 10वीत केंद्रात पाहायला आलो होतो 7 गावांमध्ये, आणि मला प्राध्यापक व्हायचं होतं संगीताचं. म्हणजे आम्ही सगळे ढ नाही आहेत, आमच्यात एक हुशार सुद्धा आहे. मला संगीत शिकायचं होतं, पण माझ्या भावाला मला इंजिनियर करायचं होतं. त्यांनी मला सायन्सला घातलं आणि 11वीला मी गेलो. खेड्यातून पहिला आलेलो केंद्रात आणि शहरातल्या शाळेत गेलो. तिथं सगळ्या मुलं मुली इंग्लिश बोलत होत्या, घाबरून गेलो. माझी इच्छाच नव्हती इंजिनियर व्हायची. आणि मग 11वीत नापास झाला. वडील हसायला लागले. मोठ्या भावाला म्हणाले की तुला कळत नाही, त्याची इच्छा संगीत शिकायचं आहे, तर त्याला कशाला तू इतकं इंजिनिअरने हे करायला बघतोस. तो ऐकला नाही. पुन्हा त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी मला सायन्सला ॲडमिशन दिलं. माझं काय म्हणतो आपण त्याला समुपदेशन केलं त्या काळात. पुन्हा मी नापास झालो 11वीत. आणि मग संगीताच्या एका गुरुकडं माझं रितसर संगीत सुरू झालं. वडिलांनी एक गोष्ट सांगितली संगीत शिकताना की हे शिकत असताना तुला खूप नाव मिळेल, मोठा होशील, रियाज करशील तर नाव कमावशील, तुझे स्वाक्षऱ्या घेतील लोक. तेव्हा सेल्फी वगैरे नव्हता, मोबाईल वगैरे नव्हता. पण नाहीच काय झालं तर संगीत सोडू नको. मध्येच म्हणशील की मी किराणा दुकान टाकेन, आता याला काही संगीतात मला चांगले दिवस नाही.
काहीच नाही झालं तर रेल्वे स्टेशनवर छान नेहरू शर्ट पायजमा जॅकेट वगैरे घालून बसलास तरी रोज 1000 रुपये तुला मिळतील, पण लाज बाळगू नको. हे वाक्य अजूनही मला या स्टेजवर बसवतं. आणि महाराष्ट्रभर आम्ही असं नेहमी काउंट करत असतो, 21 वेळा संपूर्ण महाराष्ट्र आम्ही फिरलेलो आहे. तर हे एक आत्मविश्वास देण्याचं जे बळ आहे ना मोठ्या माणसांमध्ये, शिक्षकांमध्ये, आईवडिलांमध्ये, ते कमी व्हायला लागलं. आणि एक भीती मुलांसाठी की माझा मुलगा शेजारच्या मुलासारखाच झाला पाहिजे, ही जीवघेणी ओढ संपायला हवी, ही तळमळ गणेश घुले सरांनी यामध्ये मांडलेली आहे. बघा, गुलाबाचा रंग कसा शेवंतीला यावा, मोगऱ्याचा गंध कसा धोत्र्याने घ्यावा. गुलाबाचा रंग कसा शेवंतीला यावा, मोगऱ्याचा गंध कसा धोत्र्याने घ्यावा. झेंडूचे फूल कसे होईल जाई जुई, कसे होईल माझे यांना चिंता ठाई ठाई. असे माझे बाबा तशी माझी आई, कसे होईल माझे यांना चिंता ठाई ठाई. आई वडिलांना लेकराची चिंता असते, पण झाडांना पण लेकरं असतात, झाडांना पण छोटे छोटे रोपटे असतात, पण ते कसं त्यांच्या मुलाची वाढ करतात. तर बघा, झाड कधी करते का चिंता, कुणासारखी व्हावी त्यांची लेकरं. झाड कधी करते का चिंता, कुणासारखी व्हावी. तुम्हा सांगतो वाढ मुलांची त्या फुलासारखी व्हावी. तुम्हा सांगतो वाढ मुलांची त्या फुलासारखी व्हावी. कळी उमलते अलगत फुलते मोहक बनते फूल. कळी उमलते अलगत फुलते मोहक बनते फूल. नको ते ओझे अपेक्षांचे घडते सुंदर फूल. जाईची तुलना कशाला जुई सारखी व्हावी. तुम्हा सांगतो वाढ मुलांची त्या फुलासारखी व्हावी. क्या बात आहे. आई बाबाच्या स्वप्नामधला डॉक्टर होऊ कसा, आई बाबाच्या स्वप्नामधला डॉक्टर होऊ कसा. हे स्वप्न म्हणजे हे त्यांच्या अस्तित्वात न झालेलं. आई बाबाच्या स्वप्नामधला डॉक्टर होऊ कसा, मुळात आहे कासव मी होईल का हो ससा. आई बाबाच्या स्वप्नामधला डॉक्टर होऊ कसा, मुळात आहे कासव मी होईल का हो ससा. भीती पोटी धावू की चालू पायी पायी, कसे होईल माझे यांना चिंता ठाई ठाई. असे माझे बाबा तशी माझी आई, कसे होईल माझे यांना चिंता ठाई ठाई. असे माझे बाबा तशी माझी आई, कसे होईल माझे यांना चिंता ठाई ठाई. कसे होईल माझे यांना चिंता ठाई ठाई. कसे होईल माझे यांना चिंता ठाई ठाई. तुम्ही इतके सगळेजण मन लावून ऐकताय, किती तुम्हाला कविता ऐकू आणि किती गाणी असं आम्हाला झालंय. कारण की मी सुरुवातीला सांगितलं की बालकविता हा खरं तर तितका महत्त्वाचा विषय आपल्या ह्या साहित्य क्षेत्रामध्ये तितका नाही जितका ह्या सगळ्या बाकीच्या साहित्याकडे बघितलं जातं. पण आम्हाला खूप छान वाटतं खरं तुम्हाला सगळं ऐकवताना, कारण की तुम्ही जितके उपक्रमशील शिक्षक आहात आणि तितक्या तळमळीनं तुम्ही या शिक्षणाकडे बघता. आणि आम्हाला खरं तर मी सरांना बोललो सुद्धा की आम्ही तुम्हाला सुंदर माझी शाळा हे सांगायला आलोय का तुमची सुंदर माझी शाळा आम्ही मराठवाड्यात घेऊन जायला आलोय, हा खरं तर मला प्रश्न पडला आहे. आणि आम्ही नक्की तुमचे सगळे उपक्रम जिथं कुठं महाराष्ट्रात आमचे कार्यक्रम असले आम्ही आवर्जून सांगू. एक वेगळी कविता तुमच्या पुढे ठेवतो की जी तुमच्या बालपणाची तुम्हाला आठवण करून देईल. कारण की बघा ना, तुमचं बालपण, तुमच्या आजोबांचं बालपण आणि आता तुमच्या मुलांचं बालपण, या 3 पिढ्यातलं बालपण किती झपाट्यानं बदलत गेलेलं आहे. सगळंच बदललं, म्हणजे घर बदललं, आपली विचार करण्याची पद्धत बदलली. कधीतरी सणासुदीला आपण पोळी खायचो, आता आपल्याकडं पिझ्झा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या. घरात मोबाईल आला, प्रत्येकाकडे मोबाईल आला, टी व्ही आला, सगळ्या गोष्टी आल्या. सगळंच बदललं. तशी शाळासुद्धा बदलली. मग आता आपण पहिले आपलं बालपण कसं बदललं ते ऐकू आणि मग शाळा कशा बदलल्या ते ऐकू. हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं गाणं राहील. मला वाटतं पहिल्या सत्रातलं आपण हे शेवटचं गाणं आपण म्हणूयात. तर आपलं बालपण कसं बदललं बघा. सुंदर बालपण, कल्पनेतलं बालपण कसं होतं की भले आयुष्य पुढले याच क्षणाला जळावे. आपल्या सगळ्यांची सार्वत्रिक भावना आहे. भले आयुष्य पुढले याच क्षणाला जळावे, अवघे बालपण माझे पुन्हा परत मिळावे. बालपणाची ओढ संत तुकारामापासून सगळ्यांना आहे की भले आयुष्य पुढले याच क्षणाला जळावे,
अवघे बालपण माझे पुन्हा परत मिळावे. माझी संगत पंगत आडी नडीला मिळावी. माझी संगत पंगत आडी नडीला मिळावी. माझी खेळण्याची वेळ घड्याळाला रे कळावी. रानातल्या वाऱ्या संगे मुक्त होऊन फिरावे. अवघे बालपण माझे पुन्हा परत मिळावे. माझी सकाळ पाहून कोंबड्यानं द्यावी बाग. आता आपण मुलांना झोपेतून कसं उठवतो आणि त्याला कसं शाळेत पाठवतो हा खरं तर एक संशोधनाचा विषय आहे. ते झोपेतच असतं. काही काही ते 2.5-3 वर्षाची मुलं त्यांच्या आया त्यांना असं घेऊन जातात ना, असं ओढतात त्याला. ते झोपेतच असतं मुलगा. म्हणजे मी कुठेतरी वाचलं होतं की आपण घर सजवण्यासाठी नर्सरीचे फुलं घरात आणतो आणि घरातल्या फुलांना नर्सरीत पाठवतो. तर माझी सकाळ पाहून कोंबड्याने द्यावी बाग. उंच उडवू पतंग यावा हवेलाही राग. सारे रुसवे फुगवे पुन्हा हवेत सोडावे. अवघे बालपण माझे पुन्हा परत मिळावे. डोंगराच्या शेंड्याहून कसा दिसा याचा गाव. तुमचं माझं बालपण की डोंगराच्या शेंड्याहून कसा दिसा याचा गाव. दारी साचल्या पाण्यात सोडू कागदाची नाव. वाट दावते पाखरू वाट सरू होत जावे. अवघे बालपण माझे पुन्हा परत मिळावे. गेले उडून दिवस सोबतीला आठवणी. गेले उडून दिवस सोबतीला आठवणी. शाळेतल्या आनंदाची किती करू उजळणी. आता वाटते शाळेत पुन्हा जाऊन बसावे. आता वाटते शाळेत पुन्हा जाऊन बसावे. अवघे बालपण माझे पुन्हा परत मिळावे. भले आयुष्य पुढले याच क्षणाला जळावे. अवघे बालपण माझे पुन्हा परत मिळावे. तर ह्या बालपणीच्या ज्या गमती जमती होत्या सुंदर शाळेतल्या, त्या ह्या कवितेतल्या शाळेत आहेत, तुमच्या माझ्या शाळेत आहेत. पण आताच्या शाळा खूप बदललेल्या आहेत. मला छान वाटतं की ही सगळी शाळा बघून, हे सगळे इथले उपक्रम आता आपण प्रस्तावनेमध्ये ऐकलेत सगळं बघून. पण तशा सगळ्या शाळा राहिलेल्या नाहीत. काही शाळा कशा बदलल्यात ते आता आपण ऐकूयात पुढच्या गीतामधून. काळ्याच्या नंतर हिरवा, हिरव्याच्या जागी ढवळा. काळ्याच्या नंतर हिरवा, हिरव्याच्या जागी ढवळा. असं बदलत गेला फळा, अशी बदलत गेली शाळा. असं बदलत गेला फळा, अशी बदलत गेली शाळा. काळ्याच्या नंतर हिरवा, हिरव्याच्या जागी ढवळा. काळ्याच्या नंतर हिरवा, हिरव्याच्या जागी ढवळा. असा बदलत गेला फळा, अशी बदलत गेली शाळा. असा बदलत गेला फळा, अशी बदलत गेली शाळा. कशा बदलत गेल्या बघा शाळा. डोक्याच्या गेल्या टोप्या, सुटाबुटाचे ड्रेस आले. डोक्याच्या गेल्या टोप्या, सुटाबुटाचे ड्रेस आले. बाईच्या झाल्या मॅडम, गुरुजींचे सर झाले. बाईच्या झाल्या मॅडम, गुरुजींचे सर झाले. शाळेच्या फीची नोटीस गरिबाच्या पोटी गोळा. असं बदलत गेला फळा, अशी बदलत गेली शाळा. असं बदलत गेला फळा, अशी बदलत गेली शाळा. खोलीची क्लासरूम झाली, कॅम्पस वायफाय झाले. इतकी सुंदर शाळा. खरं तर गणेश घुले सरांनी मी ज्यावेळेस इथं प्रवेश केलो ना, आमच्या दोघांचे डोळ्यात पाणी आलं. इतकी सुंदर शाळा. मुलं अभ्यास करत बसली होती सगळी. वर्ग सुरू होते, एकाही वर्गातून आवाज येत नव्हता. आम्ही दीपक सरांना इथं भेटायला आलो आमच्या गुरव सरांसोबत. शाळेच्या मध्यभागी ही झाडी आणि ही कौलारू. आमच्या मराठवाड्यामध्ये आता हे सिमेंटच्या जंगलामध्ये शाळेच्या इमारतींचं एक जंगल आता वाढत चाललेलं आहे. आणि त्याच्यात प्रामुख्यानं मग हे सगळी संसाधनं आमच्याकडे आहेत म्हणून आमच्याकडं ॲडमिशन घ्या अशी ओरड संस्था चालकांची सुरू असते बघा. खोलीची क्लासरूम झाली,
कॅम्पस वायफाय झाले, ई लर्निंगच्या अभ्यासातून शिक्षण हायफाय झाले. ज्यांना हे कळते सारे त्यांचाही काना डोळा, असा बदलत गेला फळा, अशी बदलत गेली शाळा, असा बदलत गेला फळा, अशी बदलत गेली शाळा. अमीर झाल्या शाळा, मजल्यावर मजले चढले. आम्ही नेहमी गाडीत प्रवास करत असताना विचार करत असतो की आपली शाळा आणि ह्या नवीन शाळेमध्ये काय फरक आहे. आजही तुम्ही बघा, आपली शाळा गावाकडे जाऊन पडझडीला आलेली आहे. तिला बघितलं की असं वाटतं की मला उभं करण्यामध्ये ही शाळा पडझडीला आली. आणि आपल्या मुलांची हायफाय इंग्लिश स्कूल उंच इमारत बघून असं वाटतं की मला पडझडीला आणून ही इमारत उभी आहे. तर हा विरोधाभास संपला पाहिजे आणि समृद्ध शिक्षणाचं बीज, शासकीय मराठी शाळेचं बीज पुन्हा एकदा रुजलं पाहिजे. हा प्रामाणिक प्रयत्न आमच्या या सुंदर माझ्या शाळेचा आहे. अमीर झाल्या शाळा, मजल्यावर मजले चढले. जीव घेण्या स्पर्धे पायी दप्तराचे ओझे नडले. जीव घेण्या स्पर्धे पायी दप्तराचे ओझे नडले. शिक्षणाचा भरला मेळा, शिक्षणाचा भरला मेळा. व्यापारी झाले गोळा, असं बदलत गेला फळा, अशी बदलत गेली शाळा, असा बदलत गेला फळा, अशी बदलत गेली शाळा. डोनेशन ही शोषण, सक्तीची वसुली झाली. मी माझ्या मुलाला एका इंग्रजी शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायला घेऊन गेलो आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला ॲडमिशन मिळेल, हा फॉर्म भरून द्या. मी फॉर्म भरून दिला. मग त्यांनी सांगितलं की एवढं हजारो रुपयांचं डोनेशन आहे. मी सांगितलं की ठीक आहे, मी ते पैसे भरतो. मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला वह्या पुस्तकं आमच्याकडूनच घ्यावी लागतील. म्हटलं ठीक आहे. परत सांगितलं की तुम्हाला ते स्कूल बॅग आमच्याकडून घ्यावी लागेल, वॉटर बॅग आमच्याकडून घ्यावी लागेल, त्या शूज आमच्याकडनं घ्यावे लागतील, सॉक्स आमच्याकडनं घ्यावे लागतील, त्याच्या शूजची जर लेस तुटली ती पुन्हा तुम्हाला आमच्याकडूनच घ्यावी लागेल. म्हटलं ठीक आहे, हे सगळं मी करतो, माझा मुलगा हुशार होईल का? ते म्हणले हो, हे सगळं तुम्ही आमच्याकडनं घ्या. नाहीच हुशार झाला तुम्ही त्याला बाहेर क्लास लावा. तेवढं करूनही हुशार जर नाही झाला तर आमच्या संस्थेचा एक आटा आलेला आहे मार्केटमध्ये, त्या आट्याच्या त्याला पोळ्या खाऊ घाला. हे सगळं तुम्हाला आता आमच्याकडनं घ्यावं लागेल. मग मी त्यांना शेवटी वैतागून म्हणालो, हे सगळं आता आम्ही आणायचं आहे, सगळं तुम्हीच देणार आहात. मूल तरी आम्ही आणायचं का ते पण तुम्हीच देणार आहात. डोनेशन ही शोषण, सक्तीची वसुली झाली. गरिबाच्या शिक्षणाला कुणी राहीना वाली. माजले गवत लोभाचे, विद्येचा सुकला मळा. बदलत गेला फळा, अशी बदलत गेली शाळा, असा बदलत गेला फळा, अशी बदलत गेली शाळा. आज आमच्या निरंजनची बासरी अशी तळपती आहे. त्याचं कारण तुम्ही सर्व शिक्षक इथे बसलेले आहात. आणि निरंजनची आई परवाच शिक्षिका पदावरून रिटायर झाल्या. आयुष्यभर शिक्षिका म्हणून त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे विद्यार्थी घडवले आणि स्वतःचा मुलगा इतका मोठा कलावंत घडवला. आज निरंजन आपल्या कार्यक्रमात आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो, कारण तो खूप मोठमोठ्या पंडितांबरोबर देश विदेशाची दौरे करतो. परवाच कलकत्त्याला कार्यक्रम करून आला. मुंबईला त्याचे 3 दिवस सलग समुद्रकिनारी कार्यक्रम होते. तर सतत बिझी असतो, सतत बासरी वाजवत असतो. परवाच एका गोड गळ्याच्या गायिकेबरोबर त्याचं लग्नही झालं. आणि अशा या सगळ्या मंदधुंद वातावरण होतं पावसाचं वगैरे, तशात सुद्धा त्यांनी यायला होकार दिला. त्यासाठी त्याला एकदा धन्यवाद देऊया. शिक्षणाची दुकानदारी
दुकान झाली शाळा शिक्षणाची दुकानदारी दुकान झाली शाळा हे चित्र आजचे आहे पण रंग उद्याचा काळा हे चित्र आजचे आहे पण रंग उद्याचा काळा जग सुधरत आहे अवघे जग सुधरत आहे अवघे तू कसा सुधरशील बाळा असा बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा काळ्याच्या नंतर हिरवा हिरव्याच्या जागी ढवळा काळ्याच्या नंतर हिरवा हिरव्याच्या जागी ढवळा असा बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा असा बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा अशी बदलत गेली शाळा अशी बदलत गेली शाळा एक वेगळ्या विषयाकडे आम्ही तुम्हाला पुन्हा घेऊन जातोय. कवितेचं नाव आहे माणसं टाळतात हल्ली. एक बालकविता आहे. माणसं टाळतात हल्ली एकमेकांच्या सावलीला. भाऊ भावाला बोलत नाही, बांधावरनं भांडणं होतात, प्रॉपर्टीवरनं भांडणं होतात. की माणसं ही जी मोठी माणसं आहेत ना, ही माणसं टाळतात हल्ली एकमेकांच्या सावलीला. आणि त्याच घरात एक छोटी मुलगी बोलत असते बाहुलीला. माणसं टाळतात हल्ली एकमेकांच्या सावलीला, त्याच घरात एक छोटी मुलगी बोलत असते बाहुलीला. हसतमुख चिमुकली रुसते म्हणजे काय हो? हसतमुख चिमुकली रुसते म्हणजे काय हो? अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन बसते म्हणजे काय हो? वासरू सुद्धा बिथरून जातं, वासरू सुद्धा बिथरून जातं जर सारखं बांधलं दावणीला. माणसं टाळतात हल्ली एकमेकांच्या सावलीला, त्याच घरात एक छोटी मुलगी बोलत असते बाहुलीला. सरांनी आता ज्या तंत्रज्ञानाचा उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये केला की माणसं झालीत मुकी, टीव्हीच बोलतो घरोघरी. माणसं झालीत मुकी, टीव्हीच बोलतो घरोघरी. कशी जोडायची वायफायने माणसांमधली दरी? काहीतरी अंत असेल ना या दरीच्या खोलीला, काहीतरी अंत असेल ना या दरीच्या खोलीला. माणसं टाळतात हल्ली एकमेकांच्या सावलीला, आणि त्याच घरात एक छोटी मुलगी बोलत असते बाहुलीला. मोबाईलच्या स्क्रीनवर बालपण लागले पणाला, चिमुकली सोबत खेळायला घरात वेळ नाही कुणाला. कुणी करायचं साफ ह्या एकटेपणाच्या नालीला. माणसं टाळतात हल्ली एकमेकांच्या सावलीला, त्याच घरात एक छोटी मुलगी बोलत असते बाहुलीला. आणि आपल्या सगळ्यांचं ना लहान मुलांबद्दलची एक तक्रार असते की तू लिंबू टिंबू आहेस. ते काहीतरी बोलू बघत असतं, ते काहीतरी मत मांडत असतं, ते काहीतरी सांगू पाहत असतं, आणि आपण त्याला शांत करतो. तू शांत बस, तुला काही कळत नाही, तू लिंबू टिंबू आहेस. पण हे मुलं ना लिंबू टिंबू नसतात. ते मुलं कशी असतात ऐकूया पुढच्या गाण्यातून. हॅलो, मी प्रथमतः आदरणीय सीओ साहेबांना धन्यवाद देतो की माझे कान अतृप्त होते. किती ह्या सुंदर माझी शाळा कार्यक्रमाची एवढे आम्ही 68 प्रयोग केले महाराष्ट्रभर एका वर्षात. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट बालवाङ्मयाचा पुरस्कार या कविता संग्रहाला मिळाला. आम्हाला 12 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. पण सीओ साहेबांनी दिलेला सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे, जे की म्हणजे सलील आणि संदीप खूप छान गातात, परंतु अगदी स्पष्टपणे म्हणजे कुणाला नावं ठेवणं हा त्यांचा उद्देश नाही, पण विधायक कार्यासाठी आमची कला आम्ही वापरतो. ही शाबासकी साहेबांनी दिली, त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद देतो की आमच्या या कामाची पावती आहे. आणि यापुढे कितीही पुरस्कार मिळाले तरी एवढा मोठा पुरस्कार तो नसणार आहे.
हे मी तुम्हा सर्व आदरणीय गुरुवर्यांपुढे सांगू इच्छितो. काय म्हणतं बघा लहान मूल. तोंडावरती बोट नको ग बोलू देना मला, तोंडावरती बोट नको ग बोलू देना मला, राहू दे मोकळे हातांची नेहमी घडी कशाला, चुपचाप मला करण्याची सदैव तुझला घाई, चुपचाप मला करण्याची सदैव तुझला घाई, मी मोठा झालो आई आता लिंबू टिंबू नाही, लिंबू टिंबू लिंबू टिंबू लिंबू टिंबू नाही. जाऊ नको तू दूर एकटे सोडू नको ग मला, रोज रोजचे पाळणा घरी धाडू नको ग मला, जाऊ नको तू दूर एकटे सोडू नको ग मला, रोज रोजचे पाळणा घरी धाडू नको ग मला, तुझ्या वाचून क्षणभर सुद्धा मजला करमत नाही, मी मोठा झालो आई आता लिंबू टिंबू नाही, लिंबू टिंबू लिंबू टिंबू लिंबू टिंबू नाही. ताई सोबत दप्तर घेऊन शाळेमध्ये जातो, बाबा सोबत आजपासून भाजी पोळी खातो, मोठ्या ताटाशिवाय आता जेवणार मी नाही, मी मोठा झालो आई आता लिंबू टिंबू नाही, लिंबू टिंबू लिंबू टिंबू लिंबू टिंबू नाही. लहान मुलं बघा कसे कधी कधी आपल्या घरात दाब देतात आपल्याला. माझी मुलगी आहे स्वरा नावाची छोटी, ती बाहेर जाताना मला सांगत असते, मी आता पप्पा खेळायला जाते, मी बाहेर गेले की मम्मीची लाड करायची नाही. तिचा फोटो जर मी काढला बायकोचा तर ती पटकन मोबाईल घेऊन डिलीट करते. मुलांना सगळं कळत असतं. तर मग हा समतोल कसा साधायचा हा मोठा यक्ष प्रश्न आपल्या समोर उभा असतो. तर त्याचं योग्य समतोल आपल्याला साधता आला पाहिजे, नाही तर ही सगळीच गाडी बिघडून जाते. मी सांगेल तसेच आता घरात माझे ऐका, दादा म्हणून मजला सगळे जण मारा हाका, मी सांगेल तसेच आता घरात माझे ऐका, दादा म्हणून मजला सगळे जण मारा हाका, केसांची बदला स्टाईल मी झिट्टू घालणार नाही, मी मोठा झालो आई आता लिंबू टिंबू नाही, लिंबू टिंबू लिंबू टिंबू लिंबू टिंबू नाही. तोंडावरती बोट नको ग बोलू देना मला, तोंडावरती बोट नको ग बोलू देना मला, राहू दे मोकळे हाताची नेहमी घडी कशाला, चुपचाप मला करण्याची सदैव तुझला घाई, मी मोठा झालो आई आता लिंबू टिंबू नाही, लिंबू टिंबू लिंबू टिंबू लिंबू टिंबू नाही, लिंबू टिंबू लिंबू टिंबू लिंबू टिंबू नाही, लिंबू आपण शिक्षणाच्या संदर्भानं किती 1-2 तासापासून बोलतो आहोत आणि मुलांचं शिक्षण कसं असलं पाहिजे, त्यासाठी किती वेगवेगळे उपक्रम आपण राबवले पाहिजे, मुलांना कसं आपण त्यात इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे, मुलांना शिक्षणाबद्दलची आवड कशी लागेल, त्यासाठी आपण सगळे मोठे लोक विचार करत असतो, कार्यशाळा घेत असतो, ट्रेनिंग वर्कशॉप घेत असतो. पण एक बाल साहित्यिक म्हणून मला पडलेला हा प्रश्न आहे की आपण लहान मुलांना कधी विचारतो का की नेमकं तुला कसं शिक्षण पाहिजे, तुला कसं शिकवलं पाहिजे वर्गातल्या इंग्रजीच्या शाळेतल्या व इंग्रजीच्या मॅडमनी किंवा गणिताच्या सरांनी, तुझ्या डोक्यात काय चाललेलं आहे, किंवा घरामध्ये जे आपल्या लहान मुलं असतं त्याचं काय म्हणणं आहे, त्याचं काय मागणं आहे आपल्या घराकडं, आपल्या शाळेकडं. तर मी आता तुम्हाला जी एक बालकविता ऐकवणार आहे
त्या कवितेमध्ये एक चिमुकला त्याच्याबद्दलचं घराकडून काय जे मागणं आहे ना ते तो सांगणार आहे. आणि सर गाण्यातनं हे सांगतील की शाळेतल्या शिक्षकाकडनं त्या मुलाला काय अपेक्षा आहेत, तो मुलगा काय विचार करतो आपल्या शिक्षकाबद्दल, आपल्या मॅडमबद्दल. तर त्या चिमुकलीचं काय मागणं आहे बघा घराबद्दल. कधीच न रागवण्याचा उपवास धरावा आईने. कधीच न रागवण्याचा उपवास धरावा आईने. अभ्यासात सवलत द्यावी वर्गामधल्या बाईने. छोटीशी अपेक्षा आहे. कधीच न रागवण्याचा उपवास धरावा आईने. अभ्यासात सवलत द्यावी वर्गामधल्या बाईने. आदेश असावा बाबांना कधीच न ओरडण्याचा. आदेश असावा बाबांना कधीच न ओरडण्याचा. बोट धरले मी त्यांचे की मलाच घेऊन फिरण्याचा. व्रत करावे दादाने रोज चॉकलेट देण्याचे. व्रत करावे दादाने रोज चॉकलेट देण्याचे. पाठीवरचा घोडा करून बागेत घेऊन जाण्याचे. आणि हे महत्वाचं कडवं आहे की टक्केवारी विचारणाऱ्या शेजाऱ्यावर बंदी यावी. काही नातेवाईकांना तर ज्यांची मुलं हुशार आहेत ना, म्हणजे हे माझ्या बाबतीतच घडलेला किस्सा आहे. आमच्या नातेवाईकांमध्ये एक मुलगा खूप हुशार होता आणि त्यांच्या मुलाला साध्या घटक चाचणीचे जरी मार्क घरी आले की आमच्या घरी फोन यायचा, तुमच्या गणेशला किती मार्क पडले. त्यांना साहजिकच 90च्या पुढे वगैरे पडलेले असायचे. त्या शेजाऱ्यांना ना, या शेजाऱ्यांचा खूप राग येत असतो आमच्यासारख्या मुलांना. त्यामुळे त्यांचं म्हणणं काय आहे की टक्केवारी विचारणाऱ्या शेजाऱ्यावर बंदी यावी, म्हणून दाखव पाडे यावर तर शिक्षाच व्हावी. उठसूट पाहुणे, हा बा 15चा पाडा म्हण, 18चा पाडा म्हण. तर त्या मुलांचं पण काहीतरी म्हणणं आहे, ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय की टक्केवारी विचारणाऱ्या शेजाऱ्यावर बंदीच यावी, म्हणून दाखव पाडे यावर तर शिक्षाच व्हावी. आजी आणि आजोबांना एवढेच असावे काम. खरं तर आता आजी आजोबा नावाची गोष्ट ना म्युझियममध्ये ठेवायचीच गोष्ट झाली आहे फक्त. म्हणजे पुढच्या काळात आपण नाही का प्राणी संग्रहालयात दाखवतो, हा वाघ आहे, हा सिंह आहे, अजून एक पुढं कप्पा येईल, हे आजोबा आहे, ही आजी आहे, किंवा अशी आजोबा होते, अशी आजी होती, असं सांगायचा काळ आता आपल्या पुढे येऊन ठेवला आहे. तर मुलाचं म्हणणं काय आहे की आजी आणि आजोबांना एवढेच असावे काम, मला झोप लागेपर्यंत गोष्टी सांगाव्यात छान. आणि या सगळ्या पाहुण्यांसाठी, पाहुण्यांना अनिवार्य असावे खेळणी घेऊन येण्याचे. आपण कुणाच्या घरी जात असून लहान लेकरू असेल ना, तर आपण खरंच एखादी खेळणी घेऊन गेलंच पाहिजे. पाहुण्यांना अनिवार्य असावे खेळणी घेऊन येण्याचे. एवढेच आहे मोठ्यांना मागणे इवल्या मनाचे. एवढेच आहे मोठ्यांना मागणे इवल्या मनाचे. मी गावी होतो आणि मग तिथून औरंगाबादला आलो, औरंगाबादून इथे आलो. म्हणजे 1000 किलोमीटर काल आम्ही प्रवास केला सलग. आणि पहाटे इथं पोचलो. पहाटे म्हणजे सकाळी 10 वाजता पोचलो. खरं तर 1 तासभर विश्रांती घेतली. मी हे सांगतो एवढ्यासाठी की खूप आम्ही लांबून आलोय, शेवटपर्यंत थांबा. महिलांची संख्या खूप मोठी आहे. मला जिथं महिला पुरुषांच्या संख्येत बरोबर दिसतात ते ठिकाण समृद्ध वाटतं, सुसंस्कृत वाटतं. कारण मी नेहमी कार्यक्रमात सांगत असतो की एकदा नवऱ्याने बायकोची परीक्षा घ्यायची ठरवली की सांग म्हणले मी माडीवर बसलो तर तू कुठं बसशील. ती म्हणली मी माळ्यावर बसते तुमच्या पायाजवळ, तुमची दासी होऊन. स्त्रीमधल्या शक्तीला पुरुषांनी कसं दास्यत्व बहाल केलेलं आहे त्याचं उत्तम उदाहरण आहे. तो म्हणला मी माळ्यावर बसलो तर, ती म्हणली मी पलंगावर बसते पण तुमच्या चरणाजवळ, तुमची दासी. म्हणजे जुन्या बायकांना सांगतोय मी, आताच्या बायकांना. जी माझी आई आता अवघडच कार्यक्रम आहे. नाही म्हणजे हा प्रश्न पडला होता इकडल्या सगळ्या वर्गाला. म्हणजे मी आमच्या सगळ्या बंधूंसाठी सांगतो, आता ही कैफियत मांडायची वेळ झाली तर माझी आई, मी गायला शिकलो सर. तर
मी एकदम तरुण गायक होतो, म्हणजे मी आता तरुणच आहे, पण एकदम नवखा गायक होतो त्यावेळेस. मग कार्यक्रमाला जायचो आम्ही, लोमटे सर वगैरे. ती लग्न व्हायच्या आधी तर आई दुधाचा मोठा ग्लास भरून आणून ठेवायची रात्री तिच्या उशाला, आणि मी आलो की मग ते मला प्यायला द्यायचे. की माझा गळा लाल झाला असेल आणि लेकराचा गळा लाल गाऊन, तिला काय माहीत मी किती गाणी म्हणले, तर तिला वाटायचं मी खूप गायलो जीव तोडून असा. आणि ती अर्ध साय असायची त्यामध्ये, अर्ध दूध असायचं, ते आईचं प्रेम. हे वर्षानुवर्ष चालू होतं. मग माझं लग्न झालं. लग्न हे हसण्यासाठी होतं हे मला लग्नाच्या आधी माहित नव्हतं. आताची जी धडपडणारी मुलं मुली मिळत नाहीत ना. आता माझे भाचे आहेत 2-3, मी त्यांना नेहमी म्हणत असतो तुमचं अवघडच आहे आता, तुम्ही इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, तुम्ही आशा सोडून द्या बाबा आता. हां, हे शक्यच नाही. मी एका अनाथालयामध्ये 10 वर्ष काम केलं. तिथं 200 अनाथ मुलं राहायची. आपलं घर म्हणून राष्ट्रसेवा दलाचं नळदुर्गला भूकंप झाला तिथं. तर तिथून आता मला लोकांचे फोन येतात, तिथं कोण अनाथ मुलगी आहे का. तर तिथे एक मुलगी होती, मी तेव्हाच करून घेतली. माझी बायको तिथलीच आहे. तर दूरदृष्टी बघितली तुम्ही, दूरदृष्टी किती होती. काळाची पावलं ओळखायला म्हणतात ते. पण ती सुद्धा काही साधी सुधी नाही. मग माझं लग्न झालं. मग पहिल्यांदा मी कार्यक्रम करून आलो. मग मला नेहमीप्रमाणे माणसाला सवय लागते, जसं की जनावर दावणीला आलं की त्याला वाटतं आता मालक बांधतो, तसं मग दूध येईल म्हणून. पण पहिल्यांदा बायकोनं मला पैशाचं पाकिट मागितलं. तिथं माझ्या लक्षात आलं की इथून पुढं धोकेच आहेत सगळे. आता ती कॉम्प्युटरमध्ये हुशार आहे, ती पण D.Ed शिक्षिका आहे. तर तिनं सर माझं अकाउंट जे आहे तिचं काय आपण काय म्हणतो त्याला, काय नाही मला काहीच माहित नाही याच्याबद्दल. तर ते कसं जॉईन केलं माहित नाही, पण मला जे पैसे येतात ते तिला दिसतात आणि ती लगेच फोन करते. मग हे 20 रुपये कुठं खर्च केले तुम्ही. तर असा कारावास आहे. म्हणजे बाहेरून खूप छान दिसतं सगळं. हा किस्सा सर सांगणार नाहीत की त्यांना अगोदर खूप केस होते डोक्यावरती. आई खूप मायेनं हात फिरवायची. नंतर लग्न झालं आणि मग केस कमी कमी होत गेले. पण बायकोला मी नेहमी म्हणत असतो की पुरुष सुंदर असतात, स्त्रिया सुंदर असत्या तर मग ब्युटी पार्लरमध्ये कशाला गेल्या असत्या. तर CO साहेबांनी जे काही अत्यंत मौलिक मार्गदर्शन इथं केलेलं आहे, मला प्रचंड आवडलं साहेबांचं भाषण. की मोठी मोठी लोक कागद काळे करत असतात आणि त्यांना पगार मोठा असतो म्हणून ती मोठी असतात असं नाही. तर तुम्ही शिक्षण घडवता आणि नवीन पालवी तुमच्या समोर असते. आम्ही हा कार्यक्रम तयार करताना तोच उद्देश समोर ठेवला की चैतन्याची पावलं आपल्या समोर असणार आहेत. खलील जिब्रान असं म्हणायचा की मुलं तीर असतात आणि आपण कमान असतो. आपण कमानीतून तीर सोडतो, बाण सोडतो, ती वापस कधी येत नाही. त्यामुळे मुलांच्या बाबतीत विचार करत असताना त्यांना पाठीमागचं सगळं सांगत बसणे मूर्खपणा आहे. आमच्या काळात असं होतं आणि आमच्या काळात तसं होतं. तो काळही गेला. त्या काळात धड नाक पुसता येत नव्हतं. आज मोबाईलमध्ये आपण कुठं बघत जातो. तर ही काळाची पावलं ओळखली पाहिजे. साहेबांनी सांगितल्यासारखं शिक्षकांनी कसं शिकवलं पाहिजे त्याचं एक सुंदर गाणं गणेशरावनी लिहिलेलं आहे. मला गणेशरावच्या प्रत्येक कवितेमध्ये वसंत बापट दिसतात. बापटांचा मी खूप मोठा फॅन आहे आणि बापटांचं लिखाण जे आहे संस्कृत मिश्रित मराठी आणि त्यांची लय अतिशय जबरदस्त. तर हे गाणं मी तुमच्यासमोर सादर करतो समस्त माझ्या शिक्षक बंधू भगिनींसाठी. सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा, मॅडम तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा, पळून जावा कंटाळा निघून जावा थकवा. सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा, पळून जावा कंटाळा निघून जावा थकवा. सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा, पळून. आता हे उपदेश नाही बरं का, तुम्ही खूप मोठे आहात. म्हणजे तुम्ही शिकवत नाही असं आम्ही म्हणत नाही. जसं की साहेब एवढ्या मोठ्या पदावर असताना सुद्धा ते म्हणाले की आम्ही चिमटे काढले. तर साहेबांचा किती मोठेपणा आहे. आमच्याकडे मराठवाड्यामध्ये असे अधिकारी बोलत नाही, ते निघून जातात पहिलं गाणं झालं की. तर आम्हाला खूप अभिमान वाटला की खरंच नवीन गोष्टी स्वीकारून इथले राजकीय पुढारी ज्यांना म्हणतो आपण, राजकीय व्यक्तिमत्व असतील, इथले अधिकारी असतील, त्याचा पाठपुरावा करतात. हे कोल्हापूरच्या शिक्षण व्यवस्थेची शान आहे असं मला वाटतं. सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा, पळून जावा कंटाळा निघून जावा थकवा. सर तुम्ही शाळेमध्ये असे
पाहिजे, कवितेला चाल लागली पाहिजे. जुने शिक्षक कवितेला चाल लावून ऐकवायचे. चाल लागली की लगेच लक्षात येतं. नुसतं गद्य लक्षात येते, पद्य लक्षात येतं. एका मुलाला विचारलं शिक्षकाने, हा बेक बेचा पाडा म्हणतो. तो म्हणला बेक बे, बे दोन्ही चार, बे त्रिक सहा, टारा रा 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 डारा रा रा रा. हे म्हणले डारा रा रा हे काय? तो म्हणला सर मला पुढचं पाठ नाही पण त्याची चाल पाठ आहे. टीव्ही सारखी पुस्तकाची गोडी लागली पाहिजे, गाण्यासारखी कवितेला चाल लागली पाहिजे. नंतर तो मुलगा खूप मोठा गायक झाला सर. टीव्ही सारखी पुस्तकाची गोडी लागली पाहिजे, गाण्यासारखी कवितेला चाल लागली पाहिजे. मातीमध्ये पिकते तसे, मातीमध्ये पिकते तसे मनामध्ये पिकवा. सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा, सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा. पळून जावा कंटाळा, निघून जावा मैदानावर खेळताना कुठे दमतो आम्ही, मैदानावर खेळताना कुठे दमतो आम्ही. आजीच्या गोष्टीमध्ये कसे रमतो आम्ही, मैदानावर खेळताना कुठे दमतो आम्ही. आजीच्या गोष्टीमध्ये कसे रमतो आम्ही. आजीच्या गोष्टीसारखी, आजीच्या गोष्टीसारखी गोष्ट सांगून दाखवा. सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा, मॅडम तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा. पळून जावा कंटाळा, निघून जावा थकवा. गणिताची कधीच मला वाटू नये धास्ती. हे कडवं मला प्रचंड आवडतं. गणिताच्या सरांमुळेच मी गायक झालो. ते आले की माझ्या पोटात गोळा यायचा. मला गणित जमलं नाही, अजूनही जमत नाही. म्हणजे आर्थिक गणित जमत नाही, समोरच्याला गंडवण्याचं गणित जमत नाही, कुणावर इम्प्रेशन टाकण्याचं गणित जमत नाही. माझे गुरुजी, मी श्री श्री रविशंकर गुरुजींचा शिष्य आहे. गुरुजी नेहमी म्हणतात की किसी के म्हणजे स्वभावात राहो, किसी के प्रभाव में मत रहो, या किसी पर प्रभाव डालने की कोशिश मत करो, स्वभाव में रहो. साहेबांनी ते सांगितलं आता की इच्छेला अंतच नाही. गौतम बुद्धांनी सांगितलं. तुम्ही 10 फ्लॅट घ्या, काही अर्थ नाही. मी असे काही शिक्षक बघितले. माझ्या भाच्याचे सासरे एकदा आमच्या एका समारंभामध्ये गणेशराव, आम्ही सगळे पाहुणे बसलो होतो आणि मला सांगायला लागले ते, मामा मी दोघं नवरा बायको शिक्षक, तिकडे 2 फ्लॅट घेतले, तिकडे 1 प्लॉट घेतला, नंतर काल 1 प्लॉट घेतला, आता 1000चा प्लॉट आहे, तिथे एक गाळा बांधायचं चालू आहे. मला राग आला. माझे एवढे शिक्षक होते, कधीच एक सोन्याचं मणीसुद्धा माझ्या आईच्या अंगावर त्यांनी घातलं नाही, पण हजारो विद्यार्थी घडवले. डॉक्टर, इंजिनियर, ससूनचा डीन माझ्या वडिलांचा विद्यार्थी आहे, नवलेचा डीन माझ्या वडिलांचा विद्यार्थी आहे. हे अभिमानानं आम्ही सांगतो. मी गायक आहे, मी विद्यार्थी पण आहे, त्यांचा मुलगा पण आहे. आणि माझ्यामध्ये मग वडील आले आणि मी त्यांना म्हणलं, मामा तुमच्याकडून आम्हाला ही अपेक्षा नाही. तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही असं आम्हाला सांगावं की माझ्या हातून 2 कलेक्टर झाले, 2 CO झाले, 4 पोलीस अधिकारी झाले. यासाठी हे सगळा खटाटोप चाललेला आहे. जसं साहेबांनी सांगितलं, इच्छेला अंतच नाही. कितीही कमवलं तरी आपल्या, म्हणजे मी किती कमवलं, मी माझ्या बायकोला सांगत असतो, तुला किती 10 तोळ्याचं सोनं दिलं, तू एखाद्या बाईकडे बघतेस आणि म्हणतेस की तिच्या अंगावर 20 तोळे आहे. मग मी काय त्यासाठीच मरमर करायची काय आयुष्यभर? समाधान मध्ये असतं, आतमध्ये असतं, ते शोधावं लागतं. आनंदाचा जरा मध्ये असतो. तर मुलगा मग काय म्हणतो बघा, गणिताची कधीच मला वाटू नये धास्ती, इंग्रजीच्या सोबत माझी करून द्या ना दोस्ती. गणिताची कधीच मला वाटू नये धास्ती, इंग्रजीच्या सोबत माझी करून द्या ना दोस्ती. सगळ्या विषयांसोबत मैत्री आमची टिकवा. सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा, मॅडम तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा. पळून जावा कंटाळा, निघून जावा थकवा.
बघा शेवटचं कडवं. डोक्यामधला गोंधळ माझ्या सर तुम्ही वाचा. आता नेमका काय गोंधळ आहे तुम्हाला भोले सर सांगते. डोक्यामधला गोंधळ माझ्या सर तुम्ही वाचा ही ओळ मला माझ्या लहानपणाच्या अनुभवावरून सुचलेली आहे. आमच्या वर्गावर एकदा मराठीच्या मॅडम आल्या आणि त्यांनी सांगितलं की मुलांनो लिहा. संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली आणि आम्ही लिहिलं संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली आणि ते पाठ पण केलं. दुसऱ्या तासाला विज्ञानाचे सर आले. ते म्हणाले मुलांनो लिहा निर्जीव वस्तू चालत नाही. पुन्हा माझ्या डोक्यात गोंधळ उडायला लागला की हे असं कसं काय मग. नंतर मी पुढं सायन्सला गेलो. सरांसारखंच मी पण सायन्सला ॲडमिशन घेतलं आणि बायोलॉजीचं जीवशास्त्र विषयाचं आमचं लेक्चर होतं आणि सर आले आणि त्यांनी सांगितलं की लिहा मुलांनो CELL सेल म्हणजे पेशी. आम्ही लिहिलं पाठ केलं. नंतर फिजिक्सचे सर आले. ते म्हणाले मुलांनो लिहा सेल म्हणजे बॅटरी. पुन्हा हा गोंधळ सेल म्हणजे काय. मग कॉमर्सच्या मित्राला विचारलं बाबा सेल म्हणजे काय. तुम्हाला सेल म्हणजे डिस्काउंट. हा जो मुलांच्या मनात एक गोंधळ असतो तो त्या लेवलचाच असतो पण त्याचं शंका निरसन होणं खरं तर गरजेचं असतं आणि ते काम आपल्या सगळ्यांचं आहे. ते जर झालं ना तर तो विषय त्या मुलाचा आवडीचा विषय सुद्धा होऊ शकतो. डोक्यामधला गोंधळ माझ्या सर तुम्ही वाचा. मनातल्या खिडकीच्या पुसून द्या नाकाचा. डोक्यामधला गोंधळ माझ्या सर तुम्ही वाचा. मनातल्या खिडकीच्या पुसून द्या नाकाचा. वाईट विचारांना सांगा वाईट विचारांना सांगा कसा द्यावा चकवा. सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा. सर तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा. पळून जावा कंटाळा निघून जावा थकवा. पळून जावा कंटाळा निघून जावा थकवा. पळून जावा कंटाळा निघून जावा थकवा. तुम्हाला आम्ही शाळेची कविता ऐकवली, शिक्षकांची कविता ऐकवली, लहान मुलांची कविता ऐकवली, गाणी ऐकवली. पण एक वेगळा विषय आमच्याकडून तो झाल्याशिवाय ती सुंदर माझी शाळा पूर्ण झाली नसती. तर तो एक वेगळा विषय तुमच्यापुढे मांडतोय की असे काही मुलं आहेत की जे शाळेतच जाऊ शकत नाहीत. असे काही मुलं आहेत की जे दिवसभर पहाटे उठून कचरा वेचतात आणि त्या कचरा वेचताना त्या स्कूल बसकडे बघतात की ती स्कूल बस चाललेली आहे आणि त्यांच्याच वयाचे मुलं त्या बसमध्ये चाललेले आहेत. तर कचरा वेचणाऱ्या मुलांच्या मनातली शाळा कशी असेल. कचरा वेचणारे मुलं त्या शाळेकडे बघून काय विचार करत असतील. तर त्यावरची एक कविता आणि एक गाणं आम्ही आपल्यापुढे ठेवणार आहेत. कचरा वेचणाऱ्या मुलांची एक भावना बघा की पोराच्या डोळ्यात कचरा गेला की आपण लगेच नेतो त्याला डॉक्टरकडे. पोराच्या डोळ्यात कचरा गेला की आपण लगेच नेतो त्याला डॉक्टरकडे. आमचा जन्मच गेलाय कचऱ्यात आम्ही जायचं कुणाकडे. पोराच्या डोळ्यात कचरा गेला आपण लगेच नेतो त्याला डॉक्टरकडे. आमचा जन्मच गेलाय कचऱ्यात आम्ही न्यायचं त्याला कुणाकडे. सुगंधी फुलांची सुंदर सकाळ रोज तुम्हाला हवी असते. कचरा वेचणारी मुलं सांगतायत की सुगंधी फुलांची सुंदर सकाळ रोज तुम्हाला हवी असते. आमचे जगणे इतके कळकट की तुमच्या तोंडातली शिवी असते. तुमच्या जुन्या कपड्यातच आमचा सण साजरा होतो. तुमच्या जुन्या कपड्यातच आमचा सण साजरा होतो. तुम्ही फेकून दिलेल्या फुलांचा आमच्या वेणीत गजरा होतो. तुमच्या जुन्या कपड्यातच आमचा सण साजरा होतो. तुम्ही फेकून दिलेल्या फुलांचा आमच्या वेणीत गजरा होतो. तुमचं किचन बेडरूम हॉल कशा कशानं सजलेले. तुमचं किचन बेडरूम हॉल कशा कशानं सजलेले. कचऱ्यातले जगणे आमचे पाचवीलाच पुजलेले. आणि तर शेवटी काय म्हणतात बघा ही कचरा वेचणारी मुलं की माय कचरा वेचते, मी कचरा वेचतो, ताई कचरा वेचते. माय कचरा वेचते कारण आम्हाला शाळेत शिकता यावे. माय कचरा वेचते कारण आम्हाला शाळेत शिकता यावे. एक दिवस आमच्या जगण्याचे एक चांगले खत व्हावे. एक दिवस आमच्या जगण्याचे एक चांगले खत व्हावे. कचरा झोळी नको गाई
वाड्या वस्त्यावरच्या मुलांना परिश्रमपूर्वक शाळेत आणणाऱ्या शिक्षकांसाठी हे गाणं आम्ही समर्पित केलेलं आहे. जसं सीओ साहेबांनी सांगितलं, 7 किलोमीटर शिक्षकांनी खांद्यावर उचलून नेलं एका परीक्षेसाठी. म्हणजे ही दंतकथा वाटेल अजून एक 5 वर्षांनी साहेब. किती मोठी गोष्ट आहे, मी आयुष्यात ही गोष्ट विसरणार नाही. अशा वाड्या वस्त्यांवरच्या मुलांना शिक्षण देणाऱ्या माझ्या शिक्षक बंधू भगिनींसाठी समर्पित हे गाणं आम्ही करतो. कचरा झोळी नको गाई, दप्तर घेऊ दे, अक्षर अक्षर वेचायला शाळेत जाऊ दे, मला ग शाळेत जाऊ दे, शाळेत जाऊ दे. कचरा झोळी नको गाई, दप्तर घेऊ दे, अक्षर अक्षर वेचायला शाळेत जाऊ दे, मला ग शाळेत जाऊ दे, शाळेत जाऊ दे. कचरा झोळी नको गाई. पासून दारोदारी कचरा वेचतो आपण. आईला सांगतोय मुलगा बघा, पहाटे पासून दारोदारी कचरा वेचतो आपण. मळकट होती कपडे कळकट दिसतो आपण. मळकट कळकट जगणे आपुले, मळकट कळकट जगणे आपुले सुंदर होऊ दे. अक्षर अक्षर वेचायला शाळेत जाऊ दे. कचरा झोळी नको गाई. वा वा वा. वा वा. कचऱ्यासोबत जगण्याचा कंटाळा येतो ग. कचऱ्यासोबत जगण्याचा कंटाळा येतो ग. बघ ना आई हा रस्ता बघ शाळेत जातो ग. दिसते कशी ग आतून शाळा, दिसते कशी ग आतून शाळा, मजला पाहू दे. अक्षर अक्षर वेचायला शाळेत जाऊ दे. कचरा झोळी नको गाई. शाळा सुद्धा आपुल्यासारखी वागत असते छान. शाळा सुद्धा आपुल्यासारखी वागत असते छान. डोक्यामधल्या अज्ञानाची काढत असते घाण. या कचऱ्याच्या झोळीमध्ये, या कचऱ्याच्या झोळीमध्ये पुस्तक येऊ दे. अक्षर अक्षर वेचायला शाळेत जाऊ दे. कचरा झोळी नको गाई.
आमच्या लोमटे सरसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. लोमटे सर प्रसिद्ध तबलावादक पांडुरंग मुकडे पुणे यांचे शिष्य आहे. लोमटे सर अशा सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमी आमच्या सोबत असतात. उत्कृष्ट तबलावादक, त्यांची बोटं इतकी गोड आहेत आणि सरांचं विशेष म्हणजे गिनीज बुकसाठी त्यांनी सलग 55 तास तबलावादन केलेलं आहे. काय म्हणतो बघा तो मुलगा. आधी जीवाचा पाचोळा मग कचरा होतो गोळा, कचरा होतो गोळा. आधी जीवाचा पाचोळा मग कचरा होतो गोळा. आपले जगणे बैलाचे इतरांसाठी पोळा. सन्मानाने जगण्यासाठी सन्मानाने जगण्यासाठी साक्षर होऊ दे. अक्षर अक्षर वेचायला शाळेत जाऊ दे. कचरा झोळी नको ग आई, दप्तर घेऊ दे. शाळेत जाऊ दे मला ग, शाळेत जाऊ दे. दप्तर घेऊ दे. शाळेत जाऊ दे, शाळेत जाऊ दे, शाळेत जाऊ दे. समारोपाचं गाणं आणि समारोपाची कविता, खरं तर ही कविता थोडी वेगळी आहे. 2 वर्षापूर्वी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप पूर आला होता आणि बऱ्याचशा तालुक्यामध्ये शाळांमध्ये पाणी शिरलं होतं आणि खूप नुकसान पिकांचं झालं होतं. तर त्यावेळेस आम्ही औरंगाबादवरून अभ्युदय फाउंडेशनच्या वतीने काही मदत घेऊन आलो होतो आणि आम्ही गावागावात तेव्हा फिरलो, तेव्हा मला सुचलेली ही कविता आज मी तुमच्यापुढं ठेवतो. कोसळले नभ अंधारल्या दिशा दाही. खरं तरी कविता मी कुठं सादर केली नाही, पण आज तुम्ही सगळे कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व जाणकार शिक्षक आहात आणि आपण ह्या अनुभवातून आपण सगळे गेलोय की कोसळलेले नभ अंधारल्या दिशा दाही, घरामध्ये कशी शिरली रे कृष्णामाई. भिजला रे दिवा आणि विजली रे वात, नदीची काठाने कशी सोडली रे साथ. भिजला रे दिवा आणि विजली रे वात, नदीची काठाने कशी सोडली रे साथ. खांब फुगला रे, भिंत खचली रे, मुकी जनावरे तरी कुठे वाचली रे. पाण्यामुळे आजवर धान्य घरी आले, त्याच धान्यामध्ये घरी कोंब उगवले. जिथे खेळायचो आम्ही तिथे साचले रे पाणी. जिथे खेळायचो आम्ही तिथे नाचले रे पाणी. गेली ज्वारी गेला ऊस, नाही वाचले रे कोणी. साऱ्या घरात चिखल आणि रानामध्ये गाळ. साऱ्या घरात चिखल आणि रानामध्ये गाळ. गेला विना गेली पेटी, नाही मंदिरात टाळ. गेले मंदिरात पाणी कसा अनर्थ घडला. गेले मंदिरात पाणी कसा अनर्थ घडला. कुठे करू रे प्रार्थना, देव पाण्यात बुडला. आणि शेवटच्या ओळी खूप माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत की आम्ही ते मदत वाटताना एक घर असं होतं की त्या घराच्या बाजूला छोटी शाळा होती, मला त्या गावाचं नाव आठवत नाही. आणि त्या शाळेतले सगळे पेपर असे बाहेर आले, भिजलेले होते. मुलांच्या वह्या भिजलेल्या होत्या. शाळेच्या त्या ब्लॅकबोर्डपर्यंत पाणी ते दिसत होतं साचलेलं. तर तेव्हा मला हे सुचलं होतं की गेले दप्तर वाहून आली कशी अवकळा. गेले दप्तर वाहून आली कशी अवकळा. गेला खडू गेला फळा, गेली पाण्यामध्ये शाळा. गेला खडू गेला फळा, गेली पाण्यामध्ये शाळा. ही निसर्गामुळे झालेली घटना आहे, ही सावरता येते. सगळे मिळून आपण मदत करून त्या प्रसंगातून आपण बाहेर पण पडलो. पण आता अशी एक नवीन व्यवस्था जन्माला आलेली आहे, ती मराठी शाळाच पाण्यामध्ये घालू पाहते आहे. मराठी शाळा चालूच नाहीत अशी एक व्यवस्था आपल्याकडे उभी राहते आहे आणि मराठी शाळा नकोच आहेत अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं जात आहे. आपण ह्या पाण्यात गेलेल्या शाळा वाचू शकतो, पण ह्या व्यवस्थेमुळे ज्या शाळा आता बंद होत आहेत त्या शाळांना कसं वाचवायचं हा यक्ष प्रश्न आपल्या सगळ्यांपुढे आहे. आणि म्हणून मराठी शाळेबद्दलची भूमिका की त्या शाळा वाचल्या पाहिजेत. कारण की आपण इंग्रजी शाळेबद्दल आमचा काही
आक्षेप असण्याचं कारण नाही, पण मराठी साहित्य, मराठी संस्कृती, मराठीची आवड, मातृभाषा म्हणून आपण ज्या भाषेकडे बघतो किंवा सगळं संशोधन काय सांगतं, सगळे तज्ज्ञ विचारवंत काय सांगतात की आपलं शिक्षण हे आपण मातृभाषेतून घेतलेलं पाहिजे, ते मुलांपर्यंत नीट पोहोचतं. तर त्या मातृभाषेतून असलेल्या शाळेंचं काय, हा खूप मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांपुढे आहे. त्यामुळे ह्या प्रश्नावरचं एक गीत आम्ही आता सादर करतील सर, आणि या कार्यक्रमाचा समारोप होईल. तत्पूर्वी मी सगळ्यांना सांगू इच्छितो, खरं तर ही मार्केटिंग नाही, परंतु सुंदर माझी शाळाची पहिली आवृत्ती संपली पुस्तकाची, दुसरी आवृत्ती संपली, म्हणजे जवळ 50 पुस्तक शिल्लक आहेत, ज्यांना या संपूर्ण कविता, अजून बऱ्याच कविता आहेत सरांच्या. तर हा नवोदित कवी कविता लिहितो आणि त्या आपण वाचल्या पाहिजे, त्याचं पुस्तक विकत घेऊन वाचल्या पाहिजे, असं मी एक कलाकार म्हणून नक्की, एक वाचक म्हणून नक्की तुम्हाला सांगेन. तर 50 प्रती त्यांच्याकडं अवेलेबल आहेत ना? आहेत ना सर? हां, 50 प्रती आहेत. तर त्या कुणाला पाहिजे असतील तर त्यांनी घ्यावी. 100 रुपयाला एक प्रत आहे. ग्रंथाली प्रकाशनकडून प्रकाशित झालेलं पुस्तक आहे आणि अतिशय सुंदर सुंदर बालकविता त्यामध्ये आहेत. त्या उपर कुणाला जर लागणार असतील तर आमचे सुधीर गुरव सर आहेत, आमचे मुंडे सर आहेत, त्यांच्याकडे संपर्क केला तरी मग आम्ही ते पाठवून देऊ. मी सादर करतो हे शेवटचं गीत. शासनाच्या शाळा बंदच्या निर्णयावर एका ग्रामीण विद्यार्थ्याची ही कैफियत आहे. आता कुठे हो, आता कुठे हो, जमू लागली हाती पेन्सिल धरू. आता कुठे हो, जमू लागली हाती पेन्सिल धरू. माझ्या गावची शाळा साहेब बंद नका ना करू. आता कुठे हो, जमू लागली हाती पेन्सिल धरू. माझ्या गावची शाळा साहेब बंद नका ना करू. अंधाराची रात सरेना, अंधाराची रात सरेना, हंगामाला सुगी पुरेना. हंगामाची रात सरेना, अंधाराची रात सरेना, हंगामाला सुगी पुरेना. 12 माही मजूर मिळेना, कशी करावी शेती. आई म्हणेल कापूस वेचू, आई म्हणेल कापूस वेचू, बाप म्हणेल नांगर धरू. आता कुठे हो, आता कुठे हो, जमू लागली हाती पेन्सिल धरू. माझ्या गावची शाळा साहेब बंद नका ना करू. थडी भरुनी नदी वाहते, पक्का रस्ता नाही. थडी भरुनी नदी वाहते, पक्का रस्ता नाही. जाऊ कसे परगावी शाळेत, दिशा हरवल्या दाही. कोण दाविल दिशा आम्हाला, कोण दाविल दिशा आम्हाला. कोण दाविल दिशा आम्हाला, कोण आमुचा गुरु. आता कुठे हो, आता कुठे हो, जमू लागली हाती पेन्सिल धरू. माझ्या गावची शाळा साहेब बंद नका ना करू. कितीही आडवा वाटा मुची, अंकुरणार आम्ही. कितीही आडवा वाटा मुची, अंकुरणार आम्ही. वाघिणीचे दूध पिऊनी गुरगुरणार आम्ही. वाघिणीचे दूध पिऊनी गुरगुरणार आम्ही. शिक्षण आहे हक्क आमचा,
शाळा साहेब वंदन काना करू माझ्या गावची शाळा साहेब वंदन काना करू माझ्या गावची शाळा साहेब वंदन काना करू घेताना उंच भरारी पंखाना बळ देणारी घेताना उंच भरारी पंखाना बळ देणारी भविष्याची वेधशाळा सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा सुंदर माझी क्या बात है सुंदर माझी शाळा सुंदर माझी वा एकदा आपण सगळे म्हणूयात काय आमच्या भगिनीची पण इच्छा असेल म्हणा माझ्या मागं सुंदर माझी शाळा म्हणा सुंदर माझी शाळा वा वा ज्ञानाचा पावसाळा क्या बात है सुंदर माझी शाळा क्या बात है विद्येचा फुल तो माळा आमचे बंधुराजाचा आवाज कमी येतो विद्येचा फुल तो माळा सुंदर माझी शाळा बघा झिंगझिंग झिंगटपेक्षा किती छान आहे उजेडाचा काळा फळा सुंदर माझी शाळा शिक्षणाचा लागेल आग क्या बात है सुंदर माझी शाळा वा वा अज्ञानाचा फोडो डोळा क्या बात है आज तुम्ही गात नाही तो आज मुलं नाहीत खरं तर मुलं असल्यानंतर खूप मजा येते असा आमचा एक ग्रह होता तो आज दूर झाला तुमच्यातली मुलं गात आहेत तुमच्यातलं मूल गात आहे आणि प्रत्येकात एक मूल असतं ते मूल जिवंत ठेवलं की आपण जीवन सफल झालो असा त्याचा अर्थ आपण मोठे होत गेलो ना मोठे होत जातो त्यामुळं खेळू वाटलं की खेळावं नाचू वाटलं की नाचावं कोणाच्याही वनातीत नाचायला काही हरकत नाही वनात आलं की नाचावं अज्ञानाचा फोडो डोळा सुंदर माझी शाळा विज्ञानाचा पडताळा क्या बात आहे सुंदर माझी शाळा भविष्याची वेधशाळा सुंदर माझी शाळा खरं तर 100 पैकी 80 मार्क इकडे आहेत ना आता माझी आणि तुमची कॉम्पिटिशन सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा सुंदर माझी शाळा आवाज सुंदर माझी
सर्वांना विनंती आहे महिलांनी पहिल्यांदा जायचं आहे.